आज आंतरराष्ट्रीय महिला दिन असल्यामुळे त्याचं एक औचित्य पण आहे असं. ठीक आहे. तर अ, या निमित्ताने मग स्त्री प्रश्नांची चर्चा पाश्चात्य परंपरेतून, पाश्चात्य वैचारिक विचारमंथनातून हा विषय किंवा हा विचार आपल्याकडे कसा आला वगैरे याची थोडीफार चर्चा आणि भारतीय संदर्भात त्याचं काय मोल आहे, अशी चर्चा करायची आज आपल्याला म्हणजे करायची आहे. म्हणून आज आपण इथं जमलेलो आहोत. अ, पहिली गोष्ट तर होतंय काय माहिती आहे का? स्त्रीवाद म्हटल्यावर मग आता सध्या समाजात बरेच अ, प्रवाह आहेत, अ, समज आहेत, गैरसमज आहेत. अगदी मोठ्या-मोठ्या लोकांनी पण अ, त्याचं बऱ्याचदा एक काहीतरी एक साची चित्रण करून टीका केलेली आहे, असंही झालेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ नेमाडेंसारख्या एका महान कादंबरीकारांनी पण स्त्रीवादी म्हणजे काय, तर बॉबकटवाल्या स्त्रिया असं काहीतरी एक ठिकाणी म्हटलेलं आहे. इतकं सहज, साधं, सोपं वगैरे काही नसतं. असं इतकं एक साची कोणाला बघू नये, असं मला वाटतं. तर आपण अगोदर हे स्त्रीवाद काय आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांकडं कसं पाहिलं, हे सगळं समजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला मग ते चर्चा वगैरे करता येईल. त्यांची एक शेवटी दृष्टी आहे स्वतःची. स्त्री प्रश्नांची चर्चा युरोपियन समाजात सुद्धा अगदी अलीकडच्या काळात सुरू झाली. साधारणपणे आपण असं बघतो, की 19व्या शतकात सुरू झाली स्त्री प्रश्नाची चर्चा. म्हणजे समाजाला मध्ययुगाच्या नंतर हळू-हळू अशी जाग यायला लागली, की नाही बाबा स्त्रियांना पण काही प्रश्न आहेत. स्त्रिया पण व्यक्ती आहेत. परंतु त्यांना बेड्या टाकलेल्या आहेत. त्यांना खूप साऱ्या बाबतीत पारतंत्र्य आहे. आणि मग या प्रश्नावर बोलायला सुरुवात झाली. या प्रश्नावर बोलायला सुरुवात झाली. हे 18व्या शतकाच्या शेवटी म्हणूया आणि 19व्या शतकात असं साधारण सुरू झालं. गंभीरपणे स्त्री प्रश्नाची चर्चा सुरू झाली. हे मी युरोपचं सांगतोय. मग तिकडं सुद्धा तशी उशिराच सुरू झाली. खरं म्हणजे तिकडं अ, प्रबोधनाची प्रक्रिया त्याच्या अगोदर 400-500 वर्ष सुरू होती. पण लगेच काही स्त्री प्रश्नाच्या चर्चेला हात घातला गेला, असं घडलेलं नाही. स्त्री प्रश्नाची चर्चा तिथं सुद्धा उशिराच सुरू झाली. पण ठीक आहे, कधीतरी तिथं सुरू झाली. मग एक गोष्टीची चर्चा सुरू झाली. त्या पहिली जी फेज होती किंवा पहिला जो प्रवाह होता, पहिली जी लाट होती, लाटच म्हणतात बरं का त्याला. स्त्रीवादाची पहिली लाट, स्त्रीवादाची दुसरी लाट, तिसरी लाट असं बोलण्याची पद्धत आहे. तर ही जी पहिली लाट होती का नाही, ही पहिली लाट एका अर्थाने साधी-सोपी होती. म्हणजे वैचारिकदृष्ट्या. साधं होतं हो. काय स्त्रियांना समजा काय बाबा नागरिकत्वाचे अधिकार नाहीयेत. मग ती मिळाली पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ स्त्रीला मतदानाचा अधिकार नाहीये. मग तो मिळाला पाहिजे. साधं होतं. स्त्रीला समजा शिक्षणाचा अधिकार नसेल, तो मिळाला पाहिजे. स्त्रीला मालमत्तेत हक्क नसेल, तो मिळाला पाहिजे. स्त्रीला बाहेर पडण्याची परवानगी नाहीये, ती मिळाली पाहिजे. तिला चूल आणि मूलमध्ये जखडून ठेवलेलं आहे. तिथून तिची सुटका झाली पाहिजे. म्हणजे होतं कसं, की स्त्रियांना घातल्या गेलेल्या बेड्या कोणत्या-कोणत्या आहेत सामाजिकदृष्ट्या, ह्या ओळखायच्या आणि त्या बेड्या तोडण्यासाठी प्रयत्न करायचे. असा एक साधा सरळ हिशोब त्या काळात होता आणि हे स्वाभाविक आहे. पहिल्या फेजमध्ये कोणत्याही चळवळीचा जो काही पोत असतो, जो विचार असतो, हो असाच असणार. ह्याच्यात काही वेगळं नाही. ठीक आहे. तर हे होत होतं. हे नंतर आपल्याकडे पण आलं बघा. आपल्याकडे सुद्धा नाही का स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे. आगरकर, महात्मा फुले, कर्वे अशी मंडळी उठली आणि त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न सुरू केले. तर हा प्रकार म्हणजे सर्व जगभर जिथं-जिथं स्त्रियांच्या सुधारणाला हात घातला गेला, तिथं-तिथं सुरू झाला.
मग याला काय म्हणतात माहित आहे का? याला म्हणतात स्त्रीवादाची पहिली लाट. स्त्रीवादाची पहिली लाट. ही साधारणपणे असं मानलं जातं, की 18व्या शतकाच्या शेवटी किंवा 19व्या शतकाच्या प्रारंभी सुरू होऊन साधारण 20व्या शतकापर्यंत, 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत 1950-60 पर्यंत साधारण ही पहिली लाट चालू राहिली असं मानलं जातं. ह्या पहिल्या लाटेची वैशिष्ट्य होती, की बेड्या आहेत आणि बेड्या तोडल्या पाहिजेत. या गोष्टीसाठी पहिल्या लाटेत मंडळी भांडत होती. उदाहरणार्थ मतदानाचा अधिकार. स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. आपल्याला माहिती आहे. मग आता इंग्लंड सारख्या देशात आपण असं बघतो, की 13व्या-14व्या शतकापासून लोकशाहीचे एक हक्क मिळत चालले होते किंवा मिळवत चालले होते लोक. मॅग्ना चार्टापासून, नाही का? परंतु हे मिळवत असताना हक्क, लोकशाहीची प्रगती होत असताना सुद्धा तिथं स्त्रियांना हक्क दिले पाहिजेत हेच अशी दृष्टी नव्हती. अशी दृष्टी नव्हती. आपण जर सावरकरांचे लंडनची बातमीपत्र वगैरे जर वाचली असतील, तर आपल्याला लक्षात येईल, की सावरकर ज्यावेळेला तिकडे गेले होते ना, ते चाललं होतं क्रांतिकार्य वगैरे 1906 ते 10. त्यावेळेला इंग्लंडच्या स्त्रिया तिकडं मतदानाच्या अधिकारासाठी भांडत होत्या. कित्येक स्त्रियांनी आंदोलनं केली. तिथले जे कोण सिनेटर होते, तिथले जे कोण संसदेचे अधिकारी होते, आमदार आपल्या आता काय तिकडे आमदार खासदार म्हणतात की नाही मला माहित नाही. परंतु त्यांना घेराव घालण्यापासून कित्येक गोष्टी त्यांनी केल्या. कित्येक अगदी जहाल म्हणावी अशी आंदोलनं केली. काही वेळेला ह्यांना मारहाण करण्यापर्यंत मजली गेलेत. असं झालेलं आहे. कशासाठी? आम्हाला मतदानाचा अधिकार द्या. आम्हाला दिला पाहिजे. ठीक आहे. ही एक प्रकारची जागृतीची चळवळ स्त्रियांनी सुरू केलेली होती. मग ही चळवळ सुरू झाल्यामुळं हळू त्याच्यात जागृती वाढत गेली. हे अर्थात हे 19व्या शतकापासूनच आहे बरं का. मिल यांचा समजा सब्जेक्शन ऑफ वुमन वगैरे ग्रंथ आहे. ते सुरूच होतं एका अर्थाने. आणि त्याची फळं म्हणून नंतरच्या काळात स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये हा अधिकार 1928 ला मिळाला. नंतर हळूहळू युरोपमध्ये 1950 पर्यंत सगळ्यांनाच मिळाला. ठीक आहे. युरोपच्या वेगवेगळ्या देशांना मिळाला. आता आपण इंग्लंडचे गुलामच असल्यामुळं तो इंग्लंडचा अधिकार आपल्याला डायरेक्टच लागू झाला एका अर्थाने असंही म्हणता येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काही फार भांडावं लागलं नाही. आपल्या स्त्रियांनी काही त्याच्यासाठी फार मोठं आंदोलन केलं नाही किंवा फार मोठा त्याग केला नाही असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. पण तिकडं ते झालं. पण याचा एक परिणाम असा झाला की स्त्रियांमध्ये जागृती खूप मोठ्या प्रमाणावर झाली. स्त्रियांमध्ये जागृती खूप मोठ्या प्रमाणावर झाली. मग आता ही जी पहिली लाट आहे, ही पहिली लाट साधारण मी असं म्हणालो की 1960 पर्यंत ही लाट संपली आणि तिथून पुढे वेगळी लाट सुरू झाली. विशेषतः 1900 मला वाटतं 49-50च्या दरम्यान एक पुस्तक आलं. त्या पुस्तकाचं नाव होतं सेकंड सेक्स, सिमॉन द बोवा यांचं. ते जे पुस्तक होतं असं म्हणतात की स्त्रीवादाच्या संदर्भात अतिशय क्रांतिकारी असणारं हे पुस्तक होतं की ज्याच्यामुळं एकूण स्त्रीवादी चर्चा विश्व आहे ते सगळं बदलून गेलं. असं. तर अशा प्रकारे ते पुस्तक आलं आणि तिथून पुढे एक पुस्तकं येत गेली, लेख येत गेले. आपापल्या परीने वैचारिक मांडणी होत गेली आणि मग त्यातून दुसरी लाट निर्माण झाली. किंबहुना आज जे काही मला बोलायचं आहे ते मुख्यतः ह्या दुसऱ्या लाटेचा विचार काय होता, त्यातल्या महत्वाच्या संकल्पना काय होत्या याच्यावरच बोलायचं आहे. पहिल्या लाटेचा जो विषय आहे तो साधारणपणे आपल्या अभ्यासक्रमात वगैरे सगळीकडे येऊन बसलेला आहे बऱ्यापैकी. त्याची काय मला वाटतं काय फार बोलण्यासारखं नाहीये, गरज पण नाहीये. आपल्याला सगळ्यांना तो इतिहास वगैरे माहित आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्वे हे माहितीच आहे.
असं मला वाटतं. किंवा राजा राममोहन रॉय यांनी सतीबंदीसाठी कसे प्रयत्न केले वगैरे वगैरे असं आहे. ठीक आहे. आता दुसऱ्या लाटेत काय झालं, तर तो जो विचार होता स्त्री प्रश्नाचा, तो विचार अधिक सूक्ष्म झाला. त्याला वेगळ्या प्रकारची धार आली. इतके दिवस काय होतं, साधं होतं. बेड्या बेड्या तोडायच्या, संपलं. एवढ्यापुरता तो एका अर्थाने मर्यादित होतं. समान हक्क पाहिजेत वगैरे वगैरे. ठीक आहे. पण मग आता दुसऱ्या लाटेत काय झालं, की वेगवेगळ्या संकल्पना वापरून स्त्रीवाद्यांनी आपला विचार अधिक धारदार, अधिक सूक्ष्म केला. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. स्त्रीवाद्यांनी त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या. त्यातली एक संकल्पना आहे लिंगभाव. आता लिंगभाव म्हणजे काय? लिंगभाव म्हणजे सांस्कृतिक साचा, जो समाजाने घडवलेला असतो, परंपरेने घडवलेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ पुरुषांनी कसं वागावं हे समाजाने ठरवलेलं आहे. स्त्रियांनी कसं वागावं हे समाजाने ठरवलेलं आहे. उदाहरणार्थ, स्त्री कसं नाजूक असली पाहिजे, स्त्रीनं कसं मंजूळ बोललं पाहिजे, स्त्री कशी मर्यादाशील असली पाहिजे, स्त्रीनं असं बसता कामा नये, स्त्रीनं तसं चालता कामा नये, स्त्रीनं कसं पदर घेतला पाहिजे. म्हणजे समाजाने एक चौकट ठरवून दिलेली आहे आणि त्या चौकटीतच ती वावरली पाहिजे. ठीक आहे, याला साचा म्हणतात. म्हणजे लिंगभाव ही नैसर्गिक गोष्ट नसते बघा. लिंगभाव म्हणजे काय, आता जैविक दृष्ट्याच पुरुष स्त्री हे भेद राहणारच. त्याच्यात काही शारीरिक भेद आहेत, आकारात लहान मोठेपणा पण आहे. म्हणजे आता समजा पुरुषांचा आकार सरासरीने स्त्रीपेक्षा मोठा असतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. किंवा उपद्रव मूल्य या दृष्टीने जर बघितलं तर पुरुष अधिक ताकदवान असतो, हे पण आपल्याला माहिती आहे. तर हे जे भेद आहेत किंवा मातृत्व हे फक्त म्हणजे मुलाला जन्म देण्याचं कार्य हे किंवा मूल जिच्या पोटात वाढतं ते आईच्याच पोटात वाढतं, म्हणजे स्त्रीच्याच पोटात वाढतं. हा काय झाला, हा शारीरिक भेद झाला, हा निसर्गाने केलेला भेद झाला. पण याच्या पलीकडं संस्कृतीनं म्हणा किंवा समाजाने म्हणा, ज्या काही चौकटी निर्माण करून भेद निर्माण केलेले आहेत, साचे निर्माण केलेले आहेत, त्याला लिंगभाव म्हणतात. मग त्यात सगळं आलं बघा. पुरुषाच्याही बाबतीत आहे बरं का. पुरुषाने रडता कामा नये. पुरुषानं काय केलं पाहिजे, म्हणजे पुरुष कसा कणखर असला पाहिजे, पुरुष कशा शूर असला पाहिजे, स्त्री कशी असं देखणी असली पाहिजे. ते गाण्यात वगैरे सुद्धा येतं बघा, तू हसी मै जवान. नाही का? म्हणजे तिच्याकडं सौंदर्य असलंच पाहिजे. हा फक्त जवान असलं तरी बस आहे, याचं सौंदर्य बघायचं असं. ठीक आहे. म्हणजे समाजाने जे साचे निर्माण केलेले आहेत, सांस्कृतिक साचे, त्याला म्हणतात लिंगभाव. आणि मग काय होतं माहित आहे का, ह्या साचा एकदा का तुम्ही तोडायचा प्रयत्न केला की समाज तुमच्यावर रागवतो. मग प्रसंगी तुम्हाला शिक्षा सुद्धा करतो, असं पण शक्य आहे. ते काल परवाच कुठेतरी बातमी आली होती की पुण्यात का काय कुठे म्हणे शॉर्ट्स घातल्या म्हणून चपलेनं मारलं, स्त्रीनंच मारलं. विषय म्हणजे का, समाजाचा साचा तुम्ही भंग केला ना, समाजाचा साचा असतो एक, तो भंग केला की मग तुम्हाला त्रास होऊ शकतो, प्रसंगी तुम्हाला शिक्षा होऊ शकते. ठीक आहे. मग हा जो साचा आहे ना संस्कृतीने निर्माण केलेला, ही स्त्री अशी अशी असते, संस्कृतीने ठरवून दिलेलं आहे, परंपरेने ठरवून दिलेलं आहे. तर स्त्री अशी अशी असते, पुरुष असा असा असतो, हे जे साचे निर्माण केलेले आहेत याला म्हणतात लिंगभाव. हे साचे केवळ बाह्य गोष्टीत दिसतात असं नाही. म्हणजे समजा कपड्यांवर वगैरे आहेत असं नाही, नुसत्या कपड्यांच्या पलीकडे आहे, वर्तनात पण आहे प्रत्येक गोष्टीत. जसं मी तुम्हाला म्हटलं की पुरुष रडत जर असला, समजा एखादं लहान मूल जरी रडताना दिसलं, समजा मुलगा आहे समजा 8-10 वर्षाचा, त्याला गप्प करण्यासाठी मोठी माणसं काय म्हणतात माहिती आहे का, अरे काय बाईसारखं रडतोस.
म्हणजे काय? रडणं हे स्त्रीचं काम आहे. बरं, याच्यात अजून एक गोष्ट आहे बरं का, नुसतं स्त्रीचं काम आहे असं नाही. रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे आणि स्त्री कमकुवत आहे. मग तू कसा काय रडू शकतोस? कारण तू तर पुरुष आहेस. लहान असला मग काय झालं? एका अर्थाने त्या लहान मुलावर पण आपण लादलेलं असतं बघा, की तू पुरुष आहेस. आपण त्याला घडवतो. पुरुष म्हणून घडवतो, स्त्री म्हणून घडवतो. श्रीमंत बुवा यांचं फार प्रसिद्ध वाक्य आहे बघा. स्त्री म्हणून कोणी जन्मत नाही. स्त्री ही घडवली जाते. आता ज्या वेळेला श्रीमंत बुवा असं म्हणतात, की स्त्री ही घडवली जाते, जन्मत नाही. त्याचा अर्थ काय असतो? नैसर्गिक दृष्ट्या तिला शरीर वगैरे जे काही मन प्राप्त झालं असेल ते झालंच असेल. तो वेगळा मुद्दा आहे. परंतु आपण सांस्कृतिक साचे जे निर्माण करतो ज्याला ते स्त्रीवादी लिंगभाव म्हणतात. त्यातून पुरुष आणि स्त्रिया दोन्हीही आपण घडवत राहतो. आणि हे साचे जर भंग केले, तर मग त्या स्त्रीवर, त्या पुरुषांवर आपण आरोप करत राहतो, की बाबा हे चांगली नाहीये, ही चांगल्या चालीची नाहीये, वाईट चालीची आहे, वगैरे, वगैरे असं बरंच काही. म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं झालं तर असं देता येईल, की समजा समजा शिक्षिका आहे समजा. एखादा शिक्षक आहे असं आपण एक उदाहरण आधी घेऊ शिक्षकाचं. आणि आपल्याला असं कळलं, की ती सिगारेट ओढते. म्हणजे शिक्षक व्यक्ती. समाजाला फार मोठा धक्का बसत नाही. परंतु जर एखाद्या शिक्षिकेनं सिगारेट ओढली समजा आणि समाजासमोर ओढली समजा 4 लोकांसमोर, तर लगेच तो चर्चेचा विषय होऊन जाईल. कारण समाजाने ज्या चौकटी निर्माण केल्या त्यात ते नाही बसत. आता इथं हा प्रश्न आहे का हो, की त्या व्यक्तीनं सिगारेट ओढली म्हणून तिच्या फुफ्फुसांना प्रॉब्लेम होईल. म्हणून कुणी रागाला गेलाय का? किंवा म्हणून कोणी नाराज झालंय का? असं नाही झालंय. झालेलं आहे असं, की ती व्यक्ती स्त्री आहे. स्त्री असूनही सिगारेट ओढते, हा प्रॉब्लेम आहे. हाच सेम मुद्दा दारू पिण्या बाबतीत पण आहे. पुरुष जितक्या सहज दारू पिऊ शकेल, तितकं स्त्री पिऊ शकत नाही. कारण ते साच्यामध्ये बसत नाही. एखादी स्त्री दारू पिते हे समाजाला कळलं आणि विशेषतः खेड्यातल्या भागाला. आता खेड्यातले म्हणजे हां, खेड्यातली संस्कृती या अर्थाने धरतोय बरं का मी. म्हणजे आता उदाहरण सांगतो. मी नाशिकला राहतो. इतकं मोठं शहर आहे, लाखोनी लोकं राहतात. संस्कृतीनं पूर्ण खेड आहे. संस्कृतीनं पूर्ण खेड्यातलीच लोकं येऊन बसलेत आणि संस्कृतीनं काही ती शहरी झालेली नाहीये. तर समजा कळलं ना त्यांना, की ही स्त्री दारू पिते. नाही म्हटलं तरी तिच्याकडे बघण्याची नजर बदलते. का? याला म्हणतात सांस्कृतिक साचा, लिंगभाव. तिथं हा मुद्दा नसतो, की त्या स्त्रीचा लिव्हर खराब होईल. लिव्हर खराब होईल म्हणून जर कोणाला चिंता वाटली तर ही आनंदाची गोष्ट आहे. मी असं म्हणेन. ठीक आहे. पण असं नाही होत. बाई दारू पिते हाच प्रॉब्लेम आहे. आलं लक्षात? याला म्हणतात लिंगभाव. आणि मग लिंगभावाचं स्वतःच एक राजकारण असतं. पुरुष त्यातून घडवला जातो, स्त्री घडवली जाते. त्यातनं पुरुषाला एका अर्थाने डॉमिनंट घडवलं जातं. स्त्रीनं कसं पुरुषांसमोर समर्पण केलं पाहिजे वगैरे असं घडवलं जातं. म्हणून तुम्ही बघा स्त्रियांच्या समर्पणाविषयी कितीतरी मोठ्या-मोठ्या बाता मारल्या जातात. कारण का? तर ती समर्पणशील असली पाहिजे. मग ती चांगली स्त्री ना. चांगली स्त्री कोणती? जिला समर्पण करता येतं. मग तिनं नवऱ्यासमोर समर्पण केलं पाहिजे. पतीला परमेश्वर मानलं पाहिजे वगैरे, वगैरे, वगैरे. अशा कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जातात. मग पुरुष सत्ताक व्यवस्था जी असते, ती पुरुष सत्ताक व्यवस्था हे सगळं एका अर्थाने करत असते आणि मग याचे पगडे केवळ पुरुषांवर असतील असं नाही. स्त्रीवर पण असू शकतात. म्हणजे एक लक्षात घ्या, पुरुष सत्ताक मनोवृत्ती ही पुरुषांचीच असेल असं समजायचं आपण कारण नाही. ही स्त्रीची असू शकते, ही पुरुषाची असू शकते. दोन्हीलाही घडवणारे समाज व्यवस्था आहे एका अर्थाने असं म्हणता येईल. ठीक आहे. तर हे दोन्हीकडे असू शकतं. असं समजण्याचं काही कारण नाही, की पुरुष आहे म्हणून तो पुरुष सत्ताक आहे, स्त्री आहे म्हणून ती स्त्रीवादीच असेल असं शक्यतो नसतंच. ते म्हणून स्त्रीवादी स्त्रिया असं फारसं पाहायला मिळत नाही. आणि आपल्याकडे तर स्त्रियांसाठी झगडणारे मुख्यतः पुरुष होते. अशी स्थिती आहे. म्हणजे अजूनही स्त्रिया तितक्याशा अजून पुढं गेलेल्या नाहीत. मग
ह्यात अजून एक संकल्पना स्त्रीवाद्यांकडून, विशेषतः उत्तर मार्क्सवादी विचारवंतांकडून मांडली गेलेली आहे. उदाहरणार्थ ग्रामची नावाचा एक विचारवंत आहे. त्याने एक असा सिद्धांत मांडला. तो असं म्हणतो की जगात राज्य दोन प्रकारे केलं जातं. एक आहे सक्तीने राज्य करणं, दुसरं आहे संमतीने राज्य करणं. सक्तीने राज्य करणं म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. शारीरिक बळाचा वापर करावा, लष्कर, पोलीस अशा गोष्टींचा वापर करावा, किंवा आपल्याकडे अजून जे जे काही उपद्रव मूल्याच्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून उपद्रव मूल्य सिद्ध होईल अशा गोष्टींचा वापर करावा. मग ते आर्थिक नाड्या आवळणं असो, काही असो, त्याचा वापर करावा आणि स्वतःची सत्ता राबवावी. हे केलं जातं. याला सक्तीने राज्य करणे म्हणतात. कोणताही जो वर्चस्वी गट असतो म्हणजे वरचा गट असतो, तो खालच्या गटाबाबतीत सक्तीने राज्य करण्यासाठी हे करतच असतो. समाजात कधीच अशी पूर्ण समता नसते बरं का. शक्यतो स्तर असतातच आणि वरचे स्तर खालच्या स्तरांविषयी काही ना काही करत असतात. पण मग ही जी काही सक्तीने राबवण्याच्या गोष्टी आहेत, याचे काही प्रॉब्लेम आहेत. तो जो खालचा गट आहे ना, तो जो दडपला गेलेला गट आहे, तो गट कधी ना कधी पेटून उठू शकतो. अन्याय जास्त झाला म्हणून म्हणा किंवा जागृती झाली म्हणून म्हणा, पेटून उठू शकतो. आणि एकदा का तो पेटून उठला की मग त्याला परत दडपणं प्रॉब्लेमॅटिक होतं. मग काय केलं पाहिजे? मग असं केलं पाहिजे की अशी एक व्यवस्था निर्माण केली पाहिजे. कोणाचा तरी माईक चालू आहे आणि तीव्र आवाज येतोय, प्लीज. अशी एक व्यवस्था निर्माण केली पाहिजे, अशी एक विचार परंपरा निर्माण केली गेली पाहिजे की संमतीने राज्य करता येईल. संमतीने म्हणजे कसं, की तो जो दडपला गेलेला गट आहे ना, तो जो शोषित किंवा पीडित गट आहे, त्या गटालाच असं वाटलं पाहिजे वरचा गट आहे तेच बरोबर आहे, आपण खाली आहोत तेच बरोबर आहे. तो समर्थक झाला पाहिजे वरच्या गटाच्या सत्तेचा. म्हणजे उदाहरणार्थ कुत्र्याला असं वाटलं पाहिजे की मालकाने जो माझ्या गळ्यात पट्टा बांधलाय ना, तो किती छान आहे, म्हणजे तो किती चांगल्या चामड्याचा आहे, दुसऱ्या कुत्र्याच्या चामड्याचा काय माहित. पण असं वाटलं पाहिजे त्याला वाटलं पाहिजे की मालकाने घातलेला पट्टा चांगला आहे असं कुत्र्याला वाटलं पाहिजे. मग काय करेल तो कुत्रा? गुलामी करत राहील. ठीक आहे. मग प्रश्न असा आहे की असं माणसाच्या बाबतीत होऊ शकतं का? ग्रामची मत होऊ शकतं. असं संमतीने राज्य करता येतं. तसे विचार फक्त आपल्याला योग्य ठिकाणी पेरता आले पाहिजेत. मग असे विचार पेरण्यासाठी किंवा संमतीने राज्य करण्यासाठी जे विविध घटक भूमिका बजावतात, त्याच्यात सगळ्यात सिरियस किंवा गंभीर भूमिका कोण बजावतात? स्त्रीवाद्यांचं म्हणणं असं आहे की याच्यात अतिशय गंभीर भूमिका बजावली जाते ती धर्म संस्थांकडून. धर्मसंस्था या बाबतीत अत्यंतिक गंभीर भूमिका बजावतात. आता उदाहरणार्थ म्हणून स्त्रीवाद्यांनी काय सुरू केलं की धर्मचिकित्सा करायला सुरुवात केली. कारण धर्म परंपरेने एकदा एखादी गोष्ट कसं असतं माहितीये का, धर्म परंपरेच्या मुखातून सांगितली की माणूस सहजासहजी त्याला चॅलेंज करत नाही. कारण ते देवबाप्पाने सांगितलेले असते ना कुठल्या ना कुठल्या अर्थाने, किंवा देवबाप्पाचा पाठिंबा असतो धर्माला. म्हणून एखादी गोष्ट धर्माच्या प्रवाहातून सांगितली, धर्माच्या मुखातून सांगितली, ती गोष्ट आपोआपच पक्की होते आणि त्याला सहजासहजी कोणीही विरोध करत नाही. मग दडपला गेलेला समाज सुद्धा विरोध करत नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगतो की वडाला फेऱ्या वगैरे आपण मारतो बघा. ते काय, कुठला सण असतो तो? वटपौर्णिमा. सत्यवान मेला आणि मग ती सावित्रीने तिचा जीव आणला तिच्या प्रेमापोटी वगैरे, हे सगळं बरोबर आहे, ठीक आहे. आता ही कथा खरी का खोटी हा प्रश्नच नाहीये. कथा खोटी हे तर उघडच आहे. कारण यम कुठं काय दिसतो का, आहे का नाही हा सोडून देऊ आपण मुद्दा, पण तो दिसतच नाही ना समजा असला तरी. मग त्यामुळं ते कुणा त्याला यमाच्या पाठीमागे जाणं शक्य नाही, काही नाही.
हे आपल्याला उघडच दिसतंय. त्यामुळे कथा खोटे ह्याच्यात काही शंका नाही. मुद्दा वेगळा आहे. मुद्दा असा आहे, ही कथा परत परत सांगितली जाते आणि दरवर्षी वडाला फेऱ्या मारून तिची आठवण करून दिली जाते. त्याच्या मागे एक विशिष्ट विचारधारेचा प्रसार केला जातो, की काय बाबा, एखादी स्त्री श्रेष्ठ कधी ठरते? श्रेष्ठ तेव्हा ठरते, तेव्हा ती पतीसाठी यमाशी पण भांडण करेल, त्याचे प्राण परत आणेल वगैरे वगैरे. असं तिनं केलं पाहिजे. ठीक आहे. मग आता प्रश्न असा आहे, की तिनं एवढं केलं पाहिजे याच्या मागे एक धारणा आहे बरं का. पती परमेश्वराचीच ती धारणा आहे. आपल्याकडं धर्म परंपरेमध्ये कितीतरी ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे बरं का. पती हा परमेश्वर आहे, पती हा परमेश्वर आहे वगैरे. असं खूप ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. हे एक ठिकाणी नाहीये. पतीला परमेश्वरासारखं वागणूक दिली पाहिजे असं त्याच्यामध्ये आहे. आता त्याच्यामुळं सावित्रीला महत्व प्राप्त झालं, कारण ती यमाशी भांडली, बरोबर. परंतु अशी एखादी उलटी कथा आहे का हो, की एखादा पुरुष आपल्या बायकोसाठी यमाशी किंवा कोणाशी तरी भांडलाय आणि त्याचं पुन्हा सणात रूपांतर झालेलं आहे आणि त्याचं परंपरेत रूपांतर झालेलं आहे, असं आहे का? असं नाहीये. उलटी बाजू नाहीये, एकच बाजूने आहे ते. आणि अर्थातच याला स्त्रीवाद्यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं असं, की ह्याच्यामुळे होतं काय, की एक प्रकारचा संस्कार केला जातो, की पती हा परमेश्वर आणि पतीसाठी काही केलं पाहिजे. ठीक आहे. मग अशा ज्या दंतकथा म्हणा, खऱ्या कथा म्हणा, पुराण कथा म्हणा, की ज्याचं वारंवार सांगितलं जातं, त्या खऱ्या असत की खोट्या असत, हा स्वतंत्र मुद्दा आहे. मुद्दा असा आहे, की त्या संस्कार करण्यासाठी वापरल्या जातात. दुसरं उदाहरण घेऊया आपलं, प्रभू रामचंद्र. तर प्रभू रामचंद्र हे आपल्या भारतीय समाजात एक अतिशय आदर्श मानलं गेलेलं पात्र आहे. सीतेला पळवून नेलं, सीतेचा काही दोष नव्हता. ठीक आहे, पळवून नेलं. पुढे काय झालं? सीतेला पळवून नेल्यावर रामाने तिची सोडवणूक केली. त्या रावणाला मारून टाकलं. मारून टाकल्यावर तिला परत घेताना सुद्धा काय केलं गेलं? तिची अग्निपरीक्षा घेतली गेली, की ती खरंच शुद्ध आहे का. हा अग्निपरीक्षेचा मुद्दा मी परत घेणार आहे, पण तिच्या शुद्धतेसाठी ते घेतलं गेलं. आता त्याच्यानंतर बरं तेवढ्यातनं समाधान नाही झालं. पुढे काय झालं? ते इकडे आले अयोध्येला. परत काय झालं? एक कुणीतरी सामान्य माणूस सीतेच्या चारित्र्याविषयी बोलला. काय बोलला? की न जाणू तिचं चारित्र्य शुद्ध आहे की नाही, नाही का. मग तो असं बोलला आणि मग प्रभू रामचंद्रांना पण असं वाटलं, की सीतेचं चारित्र्याविषयी जर लोकांना अशी शंका असेल, तर आपण सीतेचा त्याग केला पाहिजे. आणि त्यांनी तसा केला सुद्धा. आता बघा, यात सीतेचा काही दोष आहे का? नाहीये, काहीच नाहीये. आता कित्येक लोक असा युक्तिवाद करतात, की शेवटी काही झालं तरी राम राजा होता. राजाचं कर्तव्य म्हणून त्यानं ते केलं. त्याची इच्छा नव्हती वगैरे वगैरे. हे ठीक आहे, त्याची इच्छा नसेल, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. एका अर्थाने मला तर असं वाटतं कधी कधी राम सुद्धा बळीच आहे या परंपरेत. पण तुम्ही असा विचार करा ना, इथं तो राजा म्हणून सुद्धा चुकलेला आहे. पहिली गोष्ट पती म्हणून तर चुकलेलाच आहे, की कुणीतरी तिच्या चारित्र्यावर संशय घेतला म्हणून सोडून देणं वाईट आहे. ठीक आहे. राजा म्हणून सुद्धा चुकलाय, कारण काय झालं माहित आहे का? तुम्ही काय केलं? प्रजेचं हित नाही केलं. राजाचं काम काय आहे? प्रजेचं हित केलं पाहिजे. प्रजेचा अनुनय करणं हे राजाचं काम नाही. म्हणजे तिथं प्रभू रामचंद्रांचं ऍज अ पती म्हणून चुकलेलं आहे, ऍज अ राजा म्हणून सुद्धा चुकलेलं आहे, असं स्त्रीवाद्यांचं म्हणणं आहे. आता ह्या परंपरेत ह्या ज्या कथा असतात ना, त्या वारंवार सांगितल्या जातात परंपरेनं, तोंडी वगैरे. आता आपल्याकडं एवढा मोठा भारत देश आहे, भारताच्या बाहेर सुद्धा कदाचित, तर ही रामायणाची कथा सगळीकडे प्रचलित आहे आणि ती संस्कार करते. मग ही संस्कार करते ना, मग ह्यातून, ह्या अशा कथांमधून कोणत्या प्रकारचा संस्कार होतो, पुरुष प्रधान व्यवस्था कशी बळकट होते, हे स्त्रीवादी बघतात. आणि म्हणून या परंपरेची चिकित्सा केली पाहिजे, या धार्मिक कथांची चिकित्सा केली पाहिजे, या पौराणिक कथांची चिकित्सा केली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असतं.
दुसरी गोष्ट तुम्ही असं बघा की कुठला धर्म एखाद्या स्त्रीने स्थापन केलाय का? नाही. सगळे धर्म संस्थापक सरासरीने पुरुष असतात. आणि ह्याचा परिणाम आपोआपच होतो बघा, की स्त्रीला दुय्यमत्व प्राप्त होतं सगळ्याच धर्मात. आता समजा त्या सेमेटिक धर्मांचं घेऊ. तिथं काय आहे? आदम आणि ईव पहिल्यांदा निर्माण केले. पहिल्यांदा अर्थात सॉरी पहिल्यांदा देवबाप्पाने काय केलं? आदम निर्माण केला. आदम कसा निर्माण केला? स्वतःसारखी एक मातीची प्रतिमा निर्माण केली. बर ईव सुद्धा तशीच निर्माण करणं शक्य होतं, पण तसं नाही केलं कारण देवबाप्पा पुरुष होता. लक्षात घ्या, स्वतःसारखी प्रतिमा म्हटलंय त्याचा अर्थ आपोआपच असा होतो की देवबाप्पा पुरुष आहे तिथला. मग देवबाप्पाने काय केलं पुन्हा? मातीचा एक स्त्रीचा पुतळा निर्माण करून तिच्यात प्राण फुंकणं सुद्धा देवबाप्पाला शक्य होतच की. देवबाप्पा काय करणं अशक्य आहे. पण तसं नाही केलं त्यानं. त्यानं काय केलं? त्या आदमची एक फासळी बाजूला काढली आणि त्यातून स्त्री बनवली, ईव. बरोबर? म्हणजे या पहिल्या कथेपासून स्त्रियांचं दुय्यमत्व अधोरेखित झालं. कारण तो आधी बनला, स्त्री नंतर बनली. हे सगळ्या धर्मात आहे बरं का. इस्लाम धर्मात काय, ख्रिश्चॅनिटीमध्ये काय, हिंदू धर्मात काय, सगळीकडे आहे. फक्त त्याचे पॅटर्न थोडेफार वेगळे आहेत, काही ठिकाणी फरक आहे, असं आहे. परंतु स्त्रियांचं दुय्यमत्व एवढा जर विषय घेतला तर याला कोणताही धर्म अपवाद आहे असं मला वाटत नाही. किंवा प्रत्येक धर्मात तुम्ही बघा, स्वर्गाच्या काही कल्पना असतात. स्वर्ग, नर्क अशा कल्पना असल्याशिवाय धर्म उभाच राहत नाही. मग ह्या स्वर्गात काय असतं? विविध सुखांची व्यवस्था असते. त्यातलं एक सुख स्वर्ग सुख. अप्सरा वगैरे पण असतात किंवा इस्लाममध्ये हूर वगैरे असतील. उलटा कधीतरी विचार करून बघा की अशा प्रकारे स्त्रियांची काही व्यवस्था आहे का? स्त्रियांसाठी काही पुरुष वगैरे ठेवलेले आहेत का चांगले चांगले? नाही. अशी कोणत्याही धर्मात तुम्हाला व्यवस्था दिसणार नाही. त्याचं कारण सरळ आहे. कारण धर्म पुरुषांनी निर्माण केलेले, स्त्रियांनी केलेले नाहीत. आणि मग ह्या सगळ्या कथा, धार्मिक कथा यातून एक गोष्ट ठसवली जाते, ती अशी: स्त्री ही दुय्यम आहे, पुरुष हा श्रेष्ठ आहे. मग त्यात पती परमेश्वर असेल, काही असेल. मग हे सगळ्या गोष्टी ठसवल्या जातात. आणि मग स्त्रीनं काय केलं पाहिजे? एखादी स्त्री श्रेष्ठ कधी आहे? जी सगळ्यात मोठी पतिव्रत आहे ती सर्वात श्रेष्ठ. मग ह्याचा टोकाचा आविष्कार पण असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ सती जाणे हा पातिव्रत्याचा टोकाचा आविष्कार आहे. सगळ्यात श्रेष्ठ स्त्री कुठली? की पती मेल्यावर त्याच्या माग जी सहगमन करेल, स्वतःला अग्नीत जाळून घेईल, ती सर्वात श्रेष्ठ स्त्री. मग तिचं बक्षीस आपण तिला देऊन टाकतो. काय? आपण तिचं मंदिर उभा करतो. भारतभर अशा हजारो सतीशिळा आहेत, मंदिरं आहेत, सतीची मंदिर आहेत, गावोगाव आहेत अशी. आणि मग तिला काय ते वर मोक्ष भिक्ष मिळतो असंही काही सांगितलं गेलेलं आहे. तो वेगळा मुद्दा आहे. ते वर काय मिळतं हा सोडूनच देऊ. पण खाली काय मिळतं हे सांगतो तुम्हाला. ती एकदा मेली की तिचं मंदिर वगैरे बांधलं. म्हणजे स्त्री श्रेष्ठ आहे. पण कधी? जेव्हा ती पातिव्रत्य सिद्ध करेल. आणि सर्वात श्रेष्ठ स्त्री कोण आहे? तर जेव्हा ती सती जाईल. आणि समजा एखादी सती नाही गेली तर काय? विधवा म्हणून तशीच राहिली तर काय? मग तिच्या वाट्याला वाईट जीवन येईल. मग तिनं साजशृंगार करायचा नाही, तिनं कार्यक्रमाला जायचं नाही, तिनं हळदी कुंकवाला जायचं नाही, असं बरंच काय काय तिच्यावर बंधन आहे. मुळात कसं आहे माहितीये का? धार्मिक कार्यक्रमाला अशा स्त्रियांना सहजासहजी कोणी बोलवतच नाही. आता अलीकडच्या काळात काही लोक बोलवतात तर त्याची पेपरला बातमी येते. पेपरला बातमी येते याचा अर्थ काय होतो? की आजही ती गोष्ट अपवादभूत आहे. जेव्हा हे पेपरला बातमी येणं बंद होईल तेव्हा आपण असं म्हणू की त्या स्त्रियांना समाजात बऱ्यापैकी मान मिळायला लागलेला आहे. कारण सहजपणे लोक बोलवायला लागले आणि लोकांना ते सहन पण व्हायला लागले. असं आता हे जे धर्मात दिसतंय हेच तुमच्या समाजाच्या सर्व गोष्टीत, सर्व परंपरात, सर्व प्रवाहात दिसतं. चित्रपटात सुद्धा तेच दिसतं. म्हणजे तुमच्या साहित्यात, चित्रपटात सगळीकडे याचं प्रतिबिंब उमटतं. तर उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की जुने मराठी पिक्चर वगैरे आपण बघितले ना, त्याच्यात असं खूप वेळेला असं दाखवलेलं असतं बघा
की तो नवरा काहीतरी नालायक असतो, तोच त्या स्त्रीला बायकोला वगैरे त्रास देत असतो आणि मग ती स्त्री ते सगळं सहन करत 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 त्या नवऱ्याला वठणीवर आणण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी एक दिवशी त्याला उपरती होते आणि मग तो सुधारतो, असं काहीतरी. अशा प्रकारचे कथानक असलेले कितीतरी स्टोऱ्या आपल्याकडे चित्रपटात आहेत. मी ते पूर्वी लहानपणी बघितल्याचं आठवतंय. आशा काळे वगैरे असायच्या आणि मग ते असे पातिव्रत्य धारण करून त्या नवऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करायचे. एका अर्थाने इथं 2 बाजू आहेत. एका बाजूने असं आहे, की चित्रपट हे समाजाचं प्रतिबिंब आहे, हे पण खरं आहे आणि दुसऱ्या बाजूने ती संस्कार करणारी गोष्ट आहे, हे पण खरं आहे. कारण मग त्यातनं पण तोच डोस पाजला जातो, की नाही स्त्रीनं पतिव्रता असलं पाहिजे, असं. ठीक आहे. तर याची सुद्धा चिकित्सा म्हणजे काय नुसतं धर्मच नाही. साहित्य असेल, दुसरं चित्रपट असेल, कारण ती पण सांस्कृतिक बाब आहेत बरं का. साहित्य असो, चित्रपट असो, ही सगळी याची चिकित्सा केली पाहिजे, असं स्त्रीवाद्यांचं म्हणणं. त्याच्यानंतर स्त्रीवाद्यांचं अजून एक म्हणणं असं आहे, की स्त्री प्रश्न समजून घेण्याच्या दृष्टीनं अजून एका गोष्टीची आपण चिकित्सा केली पाहिजे. कशात चिकित्सा केली पाहिजे? ते म्हणतात भाषेची. कारण का? तर भाषा ही तुमच्या संस्कृतीला प्रतिबिंबित करणारी गोष्ट असते. भाषा ही साधी गोष्ट नाही. भाषेकडे जर बारकाईने बघितलं ना, ती तुमच्या संस्कृतीला प्रतिबिंबित करत असते. त्याच्यात उदाहरण सांगतो एक. पुस्तक, रेग्युलर पुस्तक असेल तर पुस्तक. छोटं असेल पुस्तिका. पुन्हा काय बाबा? भाषेत बघा आता सती जाणे हा वाक्प्रचार आहे. मगाशी आपण चर्चा केली. उलट सता जाणे हा आहे का? असू शकत नाही. कारण का? सती जाणे हे स्त्रीनेच करायचं असतं ना. ते येऊच शकत नाही शब्द. तुमच्या जे परंपरेत आहे तेच भाषेत येणार ना, दुसरं कसं येईल? किंवा अजून एक शब्द घ्या, पुरुषार्थ. आता पुरुषार्थ मध्ये नकळतपणे हे काय माहित आहे का, की कर्तृत्व गाजवावं तर पुरुषांनीच करावं. स्त्रियांचं हे काम नाही. ठीक आहे. कणखरपणा असावा तर तो पुरुषांकडे असावा. कर्तृत्व गाजवावं जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पुरुषाचंच काम आहे. स्त्रीचं हे काम नाही. किंबहुना एखाद्या स्त्रीनं कर्तृत्व गाजवलं तर पुरुष काय म्हणतात माहितीये का, ही खरे पुरुष आहे म्हणतात. म्हणजे परत सांस्कृतिक साचा तोच. ते इंदिरा गांधींच्या वेळेला असं म्हटलं जायचं बघा, काँग्रेस में अगर कोई मर्द है तो इंदिराजी है. म्हणजे काय? पुरुष नावाच्या सांस्कृतिक साच्यात त्या बसतात असं त्याचं म्हणायचंय. आणि तो अर्थात ते कर्तृत्वशाली आहेत, ते कठोर आहेत, ते जबरदस्त राजकारणी आहेत, सगळं आलं. म्हणजे राजकारण करावं ते पुन्हा पुरुषांनीच. असं काहीतरी त्यातनं हे होतंय. ठीक आहे. तर ही भाषा आहे ना, ही भाषा तुम्ही बारकाईने बघितली पाहिजे. कारण त्यात नकळतपणे पुरुष प्रधानता सगळीकडे दिसते. माणसं कशी भाषा वापरतात. आता आपण एक शब्द कायम आपल्याकडे बघायला मिळतो बघा, महापुरुष. महापुरुषांचा असं महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही, तावातावाने बोलतात असं. भावनिक भाषा बरीच बोलली जाते. आता महापुरुष महापुरुष हे वारंवार बोललं जातं. महास्त्री असं काय आहे का? नाही. किंवा ज्याच्यात स्त्री पुरुष असा संबंध नाही, असं लिंगभेद रहित भाषा वापरण्याचा प्रयत्न केला जातो का? म्हणजे एखादी व्यक्ती महान व्यक्ती आहे असं म्हटलं जातं का? महात्मा फुले एक महान व्यक्ती आहे असं नाही कोणी सहजासहजी म्हणत. लोकमान्य टिळक महान व्यक्ती आहे असं नाही म्हणत आपण. हे महापुरुष आहे असं आपण ठरवून दिलेलं आहे. भाषा. तर तुमच्या भाषेतून समजतं की तुमची परंपरा, तुमची संस्कृती पुरुषप्रधान आहे की अजून कशी आहे, समानतावादी आहे, हे ते म्हणतात. म्हणजे तुम्हाला भाषेची चिकित्सा करणं आलं. अजून एक मुद्दा जाता जाता सांगतो. तुम्ही गुगल ट्रान्सलेट वगैरे वापरत असाल. मी पण वापरतो. इंग्लिश कच्च आहे म्हणून. मग पण माझ्या असं लक्षात येतं, ट्रान्सलेट करताना ना, तर काय साचा घडवलाय कुणास ठाऊक, पण घडवणारे निश्चित पुरुष असले पाहिजे. तिथं न कळतपणे पुरुषी भाषा वापरली जाते. तुम्ही बारकाईने बघा गुगल ट्रान्सलेट. पुरुषी भाषा वापरली जाते. लक्षात म्हणजे जणू काही एखाद्या पुरुषानंच ती घडवलेली आहे हे पटकन लक्षात येतं. पुरुषी भाषा वापरली जाते.
ठीक आहे. तर ते एक बघण्यासारखं आहे. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा असा आहे, की शिव्या. आता स्त्रीवाद्यांनी हा पण एक मुद्दा घेतला. तर शिव्या काय असतं माहिती आहे का? शिव्या आपल्याला राग आला, आपल्याला भावना व्यक्त करायच्या, मग आपण शिव्या घालतो. ठीक आहे. आणि रस्त्यावर इकडे-तिकडे जाताना आपल्याला सगळीकडे शिव्या ऐकायला मिळतात. सोशल मीडियावर पण मिळतात. भरपूर शिव्या दिल्या जातात. शिव्यांचं काही वैशिष्ट्य बघा तुम्ही. शिव्या भयंकर पुरुषप्रधान असतात. बहुतांश वेळेला शिव्या या बलात्कार सूचक असतात. तुम्ही बघा, शिवी कशी दिली जाते? तुझ्या आईला, तमक्याच्या बहिणीला, म्हणजे त्या व्यक्तीची आई, त्या व्यक्तीची बहीण आणि तिच्यावर मी बलात्कार करतो, अशा पद्धतीची ती शिवी असते. म्हणजे त्या व्यक्तीला जरी शिवी दिली ना, तरी परत बलात्काराच्या शिव्या दिल्या जातात. म्हणजे पुरुषाला पण दिले जाऊ शकते. म्हणजे बघा तुम्ही, की शिव्यांमध्ये मुख्यतः बलात्काराची भावना आहे आणि ती तशा पद्धतीने व्यक्त केली जाते. त्यातून आपल्याला असं लक्षात येतं, की तुमचा समाज किती पुरुषप्रधान आहे. मग असा प्रश्न असा आहे, की असं काही आहे का, की समजा समाज सुधारला, समजा त्याची पुरुषप्रधानता कमी झाली, तर शिव्या कमी होतील का? तर हो, होतील. तुम्हाला माहिती असेल, की जगात काही तुरळक ठिकाणी आहे, पण काही जाती-जमाती अशा आहेत, की जिथं एकतर त्या मातृवंशक आहेत किंवा कधी-कधी तर स्त्रीसत्ताक आहेत किंवा कधी-कधी समता फार आहे. तर असं लक्षात आलेलं आहे, की यातल्या काही जातींमध्ये खरोखर शिव्याच नाहीयेत, असं आहे. असं लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आपला समाज सुद्धा जर तो पुढं समजा गेला आणि त्याला हे पटायला लागले, की नाही बाबा, ही शिव्या देण्यातली ही जी पुरुष प्रधानता आहे आणि बलात्कार सूचकता आहे, ही अतिशय वाईट आहे. असं जर आपल्या समाजाच्या लक्षात आलं, तर कदाचित अ, हळू-हळू जसजसा समाज पुढे जाईल, तसतसं त्या कमी होऊ शकतात. त्याच्यानंतर अ, स्त्रीवाद्यांनी अजून एक प्रश्न हाती घेतला, तो म्हणजे सौंदर्याचा. सौंदर्याचा प्रश्न काय आहे, की सौंदर्याच्या कल्पना घडवल्या गेलेल्या आहेत आजपर्यंत. त्या मुख्यतः पुरुषी नजरेतून घडवल्या गेलेल्या आहेत. मग त्याला नकार दिला पाहिजे आपण. त्याला नकार दिला पाहिजे. अशी एक भूमिका स्त्रीवाद्यांची आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण सगळ्यांनी लेण्यांमध्ये ते नाही का यक्षिणी वगैरे किंवा स्त्रियांचे मूर्ती, शिल्प घडवलेले पाहिले असतील. त्याचं एक डोळ्यात भरणारं वैशिष्ट्य म्हणजे त्या शिल्पांचे घाट, गोलाई. गोलाई जबरदस्त असते बघा. आणि ती इतकी जबरदस्त असते, मग उरोज असतील किंवा नितंब असतील. ती गोलाई इतकी जबरदस्त असते, की प्रत्यक्षात अशी स्त्री आढळणे अशक्य आहे जवळपास. जणू काही एखाद्या काय यंत्राच्या साहाय्यानं वर्तुळ काढावं, अशा प्रकारची ती गोलाई दाखवली जाते. ऍक्च्युअली अशा स्त्रिया नसतात. पण पुरुषांनी घडवल्यात ना तसं. पुरुषांनी त्यांच्या नजरेतून घडवलंय ते असं. मग ह्याचा एक परिणाम काय होतो, की स्त्रिया पण तीच सौंदर्य दृष्टी स्वीकारतात. कारण त्याही पुरुष प्रधान समाज रचनेच्या वाहक असतात, घटक असतात. तीच सौंदर्य दृष्टी स्वीकारतात आणि तसं बनण्याचा प्रयत्न करतात. तसं बनण्याचा प्रयत्न करतात. मग ह्याचा टोकाचा आविष्कार काय आहे? ते उरोज जास्त भरदार दिसावी, छाती जास्त भरदार दिसावी म्हणून प्रसंगी सिरॅमिकच्या पिशव्या काम, त्यात ऑपरेशन करून वगैरे असे प्रकार केले जातात. तर स्त्रीवाद्यांनी याला विरोध केला. हे नाही चांगलं. सौंदर्याच्या कल्पना कोणी घडवायच्या? आमचं शरीर सुंदर आहे की नाही हे आम्ही ठरवू ना. हे पुरुषी नजरेतून कशाला पाहायला पाहिजे? ते आम्ही बघू. ते सुंदर दिसतं की नाही असं. तर अशा प्रकारे त्यांनी सौंदर्य हा सुद्धा घटक कसा पुरुषी समाजाने, पुरुषी दृष्टीने, पुरुषी चष्म्यातून घडवला गेलेला आहे. ह्याच्या चर्चेला, याच्या चिकित्सेला सुरुवात केली. आणि त्यात दुसरा पण एक मुद्दा आहे, की यातून स्त्रीचं वस्तूकरण होतं, असं एक ते म्हणतात. आता आता ह्याच्यात थोडासा आता एक सांगतोय बरं का, मी हे स्त्रीवादी म्हणतोय, की स्त्रीवाद्यांची असं मत आहे, स्त्रीवाद्यांची तशी मत आहेत. असं म्हणताना काही ठिकाणी तरी निश्चितपणे
स्त्रीवाद्यांमध्ये वेगवेगळे प्रवाह आहेत बरं का, आणि फरक पण आहेत. मी शक्यतो आपण म्हणू की मेन स्ट्रीम स्त्रीवादाविषयी बोलतोय असं म्हणूया आपण. ठीक आहे. कारण स्त्रीवाद्यांमध्ये खूप प्रवाह आहेत. प्रवाह, उपप्रवाह आहेत. प्रसंगी त्यांच्यात आपसात भांडणं आहेत. म्हणजे तो उदाहरणार्थ सौंदर्याच्या बाबतीत बघा, की आता समजा सौंदर्याच्या स्पर्धा भरवाव्या की नाही, याच्यावर स्त्रीवाद्यांमध्ये बरेच मतभेद आहेत. काही स्त्रीवाद्यांनी असं म्हटलं की नाही, ह्या सगळं स्त्रीचं वस्तुकरण होतंय. काही स्त्रीवादी म्हणतात की नाही, स्त्रीला तिचं सौंदर्य मिरव वाटलं तर काय वाईट आहे, असं दोन्ही बाजूनी आहे असं. ठीक आहे, पण मुद्दा काय आहे की दोन्ही बाजू एक गोष्ट मान्य करतात की स्त्रीला स्वातंत्र्य पाहिजे आणि तिला तिच्या नजरेतून ठरवू द्या. हा मुद्दा दोन्ही बाबतीत म्हणजे दोन्ही गटांमध्ये समान आहे. त्याच्यानंतर एक पुढचा मुद्दा, स्त्रीवादातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आणि जो आजही अत्यंत तीव्र आहे आपल्या भारतात, तो म्हणजे योनिसूचितेचा मुद्दा. तर योनिसूचिता म्हणजे काय? योनिसूचिता म्हणजे असं की स्त्रीची योनी ही एक पवित्र गोष्ट आहे. तिचा कुठल्या तरी एकाच पुरुषाशी, आणि तोही अधिकृत पुरुषाशी संबंध आला पाहिजे. दुसऱ्या पुरुषाशी समजा तिचा संबंध आला तर ती स्त्री भ्रष्ट होते. ती स्त्री भ्रष्ट होते. याला म्हणतात योनिसूचिता. म्हणून आता असं समजा की एखादी मुलगी आहे, तिचं काहीतरी समजा कॉलेजमध्ये अफेअर आहे. गावातल्या गावात तिचं लग्न होणं अशक्य आहे. का? गावातल्या लोकांना माहित असतं तिचं अफेअर होती, हे आमक्या फिरत. ह्याच्या माग भावना काय आहे? भावना अशी आहे की ह्या स्त्रीची योनी दुसऱ्या कोणीतरी वापरलेली आहे. याला योनिसूचिता म्हणतात. सेम गोष्ट लग्नाबाबतीत पण लागू आहे. समजा एखाद्या स्त्रीचं लग्न झालंय, तिचा नवरा मेला किंवा डिवोर्स झाला, तिचं दुसरीकडे लग्न होणं फार अवघड आहे आपल्या समाजात. आता शहरी भागात थोडेसे व्हायले, परंतु खेड्यामध्ये आजही अशा स्त्रीचं लग्न व्हायला प्रचंड प्रमाणावर अडचणी येतात. का? ह्याच्या मागे जी भावना आहे ती भावना सरळ सरळ योनिसूचितेची भावना आहे. ठीक आहे. आता ही योनिसूचितेची भावना इतकी तीव्र असते, ह्याचे फार गंभीर परिणाम आपल्या समाजावर झालेले आहेत. आता बघा, समजा एखाद्या मुलीवर रेप झाला, बलात्कार झाला, तिचा काही दोष आहे? काही नाही. असं म्हणणारे पण आहेत बरं का, की तिने कपडे कमी घालून गेली होती. बरं, समजा असं लक्षात आलं लोकांचे की नाही यार ते खूप कपडे होते, मग ती संध्याकाळी 6ला कशाला घराबाहेर पडली? मग ते लोकांच्या लक्षात आलं की नाही दुपारी बाहेर पडली होती, मग ती अमुक एकांती ठिकाणी कशाला गेली? असं काहीतरी लोक काढतील. पण होतं काय, समजा एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर फार विचित्र परिस्थिती निर्माण होते. म्हणजे बघा, इतर गुन्ह्यामध्ये आणि बलात्कारामध्ये काय फरक आहे तुम्हाला सांग. समजा एखाद्या मुलीवर कुणीतरी हल्ला केला, मारहाण केली, पुरुष असो किंवा स्त्री असो, कुणी मारहाण केली किंवा समजा घरात चोरी केली तुमच्या कुणीतरी, काय होतं की ज्यांनी चोरी केली त्याच्याविषयी समाज वाईट बोलतो किंवा त्याच्याविषयी तिरस्कार करतो, आणि तिथं तुम्ही बळी असता कारण तुमच्या घरात चोरी झाली. तुमच्याविषयी समाज करुणा बाळगतो, कणव बाळगतो, आणि निदान समाजाला असं वाटतं की अरे नाही, व्हायला नाही पाहिजे. बलात्काराच्या बाबतीत तसं नाहीये. सॉरी, बलात्काराच्या बाबतीत असं आहे की समाज जी व्यक्ती बळी आहे तिलाच दोषी समजतो. भाषा सुद्धा तशी वापरली जाते. अमुक अमुक स्त्री भ्रष्ट केली गेली, आपल्या जुन्या भाषेत तर असं, आमकी आमकीची इज्जत लुटली गेली. आता खरं म्हणजे बलात्कार झाल्यावर त्या स्त्रीची इज्जत कसं काय जाईल? इज्जत कुणाची जायला पाहिजे? बलात्कार करणाराची, कारण तो गुन्हेगार आहे ना. परंतु नाही होत असं. समाज, हॅलो हॅलो हा, तर ज्याची म्हणजे कसं झालं इथं माहितीये का, जी व्यक्ती बळी आहे त्या बळीलाच भ्रष्ट समजण्याची प्रवृत्ती बलात्कारामध्ये आहे.
आणि याचा परिणाम फार विचित्र होतो. परिणाम असा होतो, की समजा एखाद्या मुलीवर बलात्कार झाला गावाकडे वगैरे असे किस्से मी पाहिलेले आणि ह्याच्यावर खूप अभ्यास पण झालेले की काय होतं माहितीये का, सहजासहजी लोक सांगतच नाहीत. त्यांना काय वाटतं, की आपल्याच घराण्याची इज्जत जाईल, नको सांगायला. दुसरं, अजून त्यांना असं वाटतं, की समजा आपण सांगितलं, की माझ्या मुलीवर बलात्कार झालाय, मग काय होईल? त्या मुलीचं लग्न व्हायला अडचण येते. मग नको सांगायला. परिणामी ह्याचे 2 बाजूनी वाईट परिणाम होतात. एका बाजूनी ती मुलगी कायमची त्या मानसिक त्या धक्क्यातनं ती कधी लवकर बाहेर येत नाही, हा एक भाग होतो. दुसरं, तो जो कोणी बलात्कारी असतो, त्याची हिंमत वाढून जाते. त्याला कळून जातं, की नाही अ, चालतंय. आपण बलात्कार केला तर सहजासहजी ती व्यक्ती सांगायलाच तयार नाही ना. ती जोवर केस करत नाही, तोवर हा रिकामाच. आजही कित्येक भारतात आजही खूप ठिकाणी असं घडतंय, की समजा बलात्कार झाला, तर ती स्त्री पुढे येत नाही सांगायला. तिच्या घरचे पुढे येत नाहीत. याचं कारण असं आहे, की आपलं समाज असं मानतो, की ती स्त्री भ्रष्ट झाली. खरं म्हणजे स्त्रीवाद्यांचं म्हणणं असं, की याच्यावर लैंगिक हिंसा म्हणून बघायला पाहिजे ना. समजा माझ्यावर कुणीतरी हल्ला केला, मला जखम केली, तर माझा दोष नाहीये. हां. परंतु पीडित व्यक्तीला, जी कोणी बळी आहे व्यक्ती, तिलाच दोषी मानण्याची परंपरा यात कुठेतरी आहे. आणि हे सगळं आलंय कशातून? हे सगळं योनिसूचितेच्या कल्पनेतून आलेलं आहे. परत एकदा प्रभू रामचंद्रांचं उदाहरण घेतो, की अ, काय ते अग्निपरीक्षा दिली गेली. असं समजा झालं असतं, की रावणाने पळवून नेलं सीतेला, बलात्कार केला. बलात्कार केला म्हणून सीता अपवित्र झाली असती का हो? व्हायला नाही पाहिजे. व्हायला नाही पाहिजे. कारण तिचा दोष नाही. तिची इच्छा आहे का रावणाबरोबर जाण्याची? नाहीये. तिची इच्छा रामाबरोबर राहण्याचीच आहे. पण तिला जर कोणीतरी जबरदस्तीने पळवून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला, ती कशी भ्रष्ट होईल? ती कशी अपवित्र होईल? त्याच्यामुळं पावित्र्य अपवित्र्याच्या ह्या ज्या कल्पना आहेत, योनिसूचितेच्या ज्या कल्पना आहेत, त्याची चिकित्सा करणं, तो प्रश्न ऐरणीवर आणणं, हे स्त्रीवाद्यांनी केलेलं आहे. ह्या योनिसूचितेबाबतीत अजून एक गोष्ट आहे. कित्येक समाजात काही ठिकाणी अजून म्हणजे समाज गटात आपल्याकडे भारतात काही ठिकाणी अधिकृतपणे आणि काही ठिकाणी अनधिकृतपणे अजूनही असं तपासलं जातं, की त्या स्त्रीचं योनी पटल आहे की नाही सुरक्षित. म्हणजे पहिल्या संभोगात जर स्त्रीचा रक्तस्राव झाला, तर ती स्त्री पवित्र. जर नाही झाला, तर ती अपवित्र. हे काही जमातीत तर अक्षरशः आजही अधिकृत आहेत. तिथं काही आता लोक तिथं भांडायला लागलेत. अधिकृतरित्या आहे आणि काही ठिकाणी अनधिकृतरित्या. अनधिकृत म्हणजे काय, की त्या पुरुषाला समजा असं लक्षात आलं, की नाही पहिल्या संबंधाच्या दरम्यान स्त्रीला रक्तस्राव नाही झाला, तर त्यांच्या संबंधात तणाव निर्माण होतो. असं खूप ठिकाणी घडलेलं आहे. ठीक आहे. ह्याच्या मागं भावना काय आहे? युनिसेक्युलरची भावना आहे. की अगोदर या स्त्रीची योनी दुसऱ्या कुणीतरी पुरुषांनी वापरलेली आहे असं. यात वस्तुकरण पण आहे बघा, की भाषाच तशी आहे. योनी दुसऱ्याने वापरणं वस्तुकरण आहे ना सरळ सरळ. तर अशा प्रकारे योनिसूचितेची जी भावना आहे, त्या भावनेला विरोध करणं, त्याची चिकित्सा करणं, हा मुद्दा स्त्रीवाद्यांनी घेतलेला आहे. बलात्काराच्या हां, आता जाता जाता अजून एक सांगितलं पाहिजे, की पहिल्या संभोगात स्त्रीचा रक्तस्राव झालाच पाहिजे, ही भावनाच मुळीच चुकीची आहे. तिनं कितीही पहिल्यांदा संबंध ठेवला, आधी कोणाशीही संबंध नाही आला, तरी सुद्धा योनी पटल अगोदरच सायकल चालवल्यानं म्हणा, खेळण्यातून म्हणा, कशातूनही फाटू शकतं आणि कित्येक स्त्रियांबाबतीत ते योनी पटलच नसतं फारसं. असं पण लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं ते मुळात ते वैज्ञानिकदृष्ट्या टिकत पण नाही. ठीक आहे. पण त्याचाही प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर एक जाता-जाता बलात्काराचा प्रश्न आलाय म्हणून कुरूंदकरांचं एक मत सांगतो. कुरूंदकरांनी एके ठिकाणी असं म्हटलंय बरं का, की आपण बलात्काराविषयी फार बोलतो. त्या बलात्कारी व्यक्तीला अशी शिक्षा केली पाहिजे, तशी शिक्षा केली पाहिजे. परंतु आपण कधी असा विचार करत नाही, की लग्न झालेल्या स्त्रीवर बलात्कार होऊ शकतो की नाही? किंवा एखाद्या इच्छेविरुद्ध मुलीचं लग्न करून आणणं,
हे तिला बलात्कार ढकलण्यासारखं आहे की नाही याचा आपण कधी गंभीरपणे विचार करत नाही. हा मुद्दा सुद्धा विचार करण्यासारखा आहे. समजा एखाद्या मुलीची इच्छा नाहीये लग्न करायची आणि तरी बऱ्याचदा आई-बाप जबरदस्ती लग्न करतात आणि आपल्याकडे तर त्याला जातीचे, उपजातीचे पद्धती आहेत, की ते अमुकच जातीचा पाहिजे, ते आम्हाला मान्य असलेलाच पाहिजे, नाहीतर प्रसंगी आम्ही तुला मारून टाकू वगैरे, वगैरे बऱ्याच भानगडी येतात. ठीक आहे. तर तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करणं, आता इच्छेविरुद्ध लग्न करणं म्हणजे काय बांधून लग्न करत असतील असं नाही. म्हणजे खूप असतं ना प्रकार. म्हणजे आता उदाहरण बघा, आई-बाप बऱ्याचदा धमकी देतात. हां, तू आम्ही म्हणेल तिथे लग्न नाही केलं ना आम्ही विष पिते, आम्ही पेटवून घेते. ही जबरदस्ती नाहीये का? ही जबरदस्ती आहे. मग आता तिच्या इच्छेविना जर ती एखाद्याशी लग्न करत असेल, तर तिनं तिच्या नवऱ्याबरोबर केलेला संबंध हा बलात्काराच्या कोटीत जवळपास जातो की नाही? मागं एकदा ही 2011 ची गोष्ट आहे बरं का. तर त्यावेळेला एक सर्व्हे प्रकाशित झाला होता महाराष्ट्र टाइम्समध्ये. तर त्यात अशी एक गोष्ट सांगितली गेली होती, की सुमारे 20-22% पुरुषांनी असं कबूल केलं होतं, की आम्ही कधी ना कधी स्त्रीची इच्छा नसताना तिच्याबरोबर संबंध ठेवलेले आहेत. आता हा बलात्कार आहे की नाही? लग्नानंतरची बलात्कार हा आपला कायदा अजूनही बलात्कार मानत नाही. असा काही कन्सेप्टच आपल्याकडे नाहीये. ठीक आहे. तर ह्याही गोष्टीवर विचार करायला पाहिजे, असं कुरूंकरांनी एक ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर स्त्रीवाद्यांचं असं अजून एक म्हणणं असं आहे, की ह्या पुरुषसत्ताक समाजाने काय केलंय, स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे विविध प्रकारे. म्हणजे आता उदाहरण साधं बघा. अभिव्यक्तीचा प्रश्न. पुरुष किंवा मुलं लैंगिक बाबतीत विशेषतः खाजगीत मित्रमंडळीत फार खुलेपणाने बोलतात एकमेकांशी वगैरे. ठीक आहे. आणि आता तर सोशल मीडिया आला, खुलेपणाने लिहितात सुद्धा. असं ठीक आहे. तर हेच जर एखाद्या स्त्रीनं केलं ना, तिच्याविषयी बहुतांश वेळेला समाज अतिशय वाईट बोलतो. कारण ती वाईट चालीची आहे. का? कारण लैंगिकदृष्ट्या काही अभिव्यक्ती करायची असेल, समजा तिला काही तिच्या शरीराची म्हणा, लैंगिक भावनांची काही अभिव्यक्ती करायची असेल, तर ते वाईट समजलं जातं. आणि हे जसं अभिव्यक्तीच्या संदर्भात आहे, तसं हेच वागण्याच्या संदर्भात पण आहे. म्हणजे आता समजा पहिल्या संबंधात स्त्रीनं समजा पुढाकार घेतला सेक्स बाबतीत, तर बहुतांश वेळा असं होतं, की नवरा तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. त्याला असं वाटतं, की ज्या अर्थी हिनं पुढाकार घेतलेला आहे, ही अनुभवी आहे. आणि अनुभवी आहे म्हणजे योनिशोचितेचा प्रश्न आला. ही भ्रष्ट आहे, अपवित्र आहे. बरं, हा भ्रष्टतेचा, अपवित्रतेचा मुद्दा पुरुषाला लागू आहे का? नाही. त्यानं आधी कितीही केलेले असो, त्यानं आधी कितीही पोरी फिरवलेल्या असो. ते मागं नाही का ते दिल्लीचं बलात्काराचं प्रकरण झालं होतं. त्याच्यात एक लहान मुलगा होता बघा, छोटा मुलगा होता, अल्पवयीन मुलगा होता. तो काहीतरी 3 वर्षांनी सुटला. असं म्हणतात की त्यानंच जास्त हिंसा केली होती त्या सगळ्या प्रकरणात. पण त्याच्या लग्नाला काय अडचण आली का हो? नाही. लगेच लग्न झालं त्याचं. पण बलात्कार झालेल्या स्त्रीच्या किंवा मुलीच्या मात्र लग्नाला प्रचंड अडचणी. ही सगळी योनिसोचितेची भावना. ठीक आहे. तर मग ही जी काही अभिव्यक्तीचा प्रश्न आहे ना, तो मुख्यतः लैंगिकतेच्या संदर्भातच आहे. स्त्रीनं जर ती अभिव्यक्ती केली, तर ती अर्थात वाईट चालीची ठरवली जाते. मग तिनं पुढाकार पण घ्यायचा नाही पहिल्या वेळेला. तिला पहिल्या वेळेला आनंद मिळतोय असं सुद्धा तिने दाखवायचं नाही. बऱ्याचदा तर असं घरी शिकवलं पण जातं, की पहिल्या वेळेला तू पुढाकार घेऊ नको. आनंद मिळालाय असं दाखव. का? ती अनुभवी आहे असं समोरच्याला वाटता कामा नये. म्हणजे नवरा नावाच्या प्राण्याला असं. ते जर तसं झालं तर काय होईल? मग त्याला ती अपवित्र आहे बाबा असं त्याला वाटेल. आणि मग ह्या अभिव्यक्तीचा जो मुद्दा आहे आणि लैंगिकतेच्या नियंत्रणाचा मुद्दा आहे, ह्याचा पण एक टोकाचा पण आविष्कार आहे. टोकाचा आविष्कार कुठल्या अर्थाने म्हणतोय आपण? की ज्याच्यात अतिशय तीव्र हिंसा झालेली आहे लैंगिकतेच्या बाबतीत. एक हे आहे काही आफ्रिकन टोळ्यांमध्ये असं एक दिसून आलेलं आहे, की स्त्रीचा योनी विच्छेद केला जातो. त्याला म्हणतात क्लिटोरेडक्टमी असं बोलतात. म्हणजे काय, की स्त्रियांचं एक अवयव आहे छोटा, त्याला क्लायटोरिस असं बोलतात. आणि त्या त्या अवयवात स्त्रियांच्या
योनीचे खूप सारे काय नर्व्स म्हणून किंवा संवेदनाच्या हे एकत्र आलेले असतात, संवेदनाचे तंतू, आणि मग त्याच्यामुळे स्त्रीला लैंगिक संबंधात आनंद मिळतो. तर यात काय करतात माहिती आहे का, ते क्लेटोरिस कापून टाकतात. परिणाम असा होतो की ती स्त्री संभोगात तर भाग घेते, तिला मुलं होतात. सर तुमचा आवाज गेलाय सर. सर हॅलो 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 सर. सर सागर, त्यांना अनम्यूट कर ना तू. देवाची नाही होत. आपण म्हणू. हा. काय झालं? आवाज बंद झाला होता का? हो हो हा, येतोय आता. येतोय. हा हा, नाही मी असं वाक्य म्हणलो की आपल्याकडे सुद्धा भारतात बोहरा समाजाच्या काही गटांमध्ये ही योनी विच्छेदाची परंपरा अद्याप सुरू आहे, असं मध्यंतरी एका वृत्तपत्रात मी वाचलं. असं जर असेल खरंच तर हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की 21व्या शतकात सुद्धा अशा गोष्टी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर स्त्रीवादातला एक महत्वाचा मुद्दा आहे, ती म्हणजे कायदेशीर बाबी. काय होतं, कित्येक वेळा असं होतं की कायद्यानेच स्त्रीला दुय्यमत्व दिलं गेलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ पूर्वापार आपल्याकडे आता हे जसं मतदानाचा अधिकार मी म्हणालो का नाही, त्यासाठी भांडावं लागलं त्यांना, तो कायद्याचाच मुद्दा आहे ना, नाही म्हटलं तर कायदेशीररित्याच दुय्यमत्व दिलं गेलं. तसं बहुतांश कायद्यामध्ये मध्ययुगात होतं आणि त्याचा वारसा आधुनिक काळात सुद्धा चालू होता आणि आहे. मग हे कायद्यात सुधारणा करणं हे स्त्रीवाद्यांचं एक महत्वाचं काम आहे, किंवा त्याच्यासाठी भांडत राहणं, त्याच्यासाठी चर्चा करत राहणं, असं ते केलेलं आहे. ठीक आहे. आता उदाहरण बघा, मध्यंतरी नाही का आपल्याकडं एक कायदा होता बघा, तो सर्वोच्च न्यायालयानं त्यातला एक भाग उडवला. तो कायदा असा होता की एखाद्या पुरुषाची बायको, तिचं आणि दुसऱ्या पुरुषाचं काहीतरी अफेअर आहे समजा, तर तो पुरुष त्या दुसऱ्या पुरुषावर केस टाकू शकत होता. काय म्हणून? ह्यानं माझी बायको वापरली. आता बघा, मी शब्द असा मुद्दाम वापरते बघा, ह्यानं माझी बायको वापरली. कारण काय माहित आहे का, की स्त्री अशी केस टाकू शकत नव्हते. समजा एखाद्या स्त्रीचा नवरा दुसऱ्या कोणाचा तरी अफेअर करतोय, आणि मग ती त्या दुसऱ्या स्त्री विरुद्ध अशी केस टाकू शकत होते का? नव्हती टाकू शकत. इथं या कायद्यातच न कळतपणे असं गृहीत धरलेलं होतं की स्त्री ही मालमत्ता आहे. कुणाची? त्या पुरुषाची. मग ती दुसऱ्याने वापरली की मात्र केस टाकता येते. असं म्हणजे नवराच फक्त केस टाकू शकत होता, बायको केस टाकू शकत नव्हती. म्हणून तो ते सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, तो कायद्यातलं ते कलम उडवून टाकलं. ठीक आहे. म्हणजे कायद्यातच दुय्यमत्व असणं वगैरे अशा गोष्टी असू शकतात. आणि त्याच्यासाठी मग स्त्रीवाद्यांनी त्या कायद्यात सुधारणा कशा होतील, मग त्या स्त्रियांच्या बाजूने कायदे कसे केले जातील, ह्याचे प्रयत्न केले. आणि एक असं पण आहे बरं का, की शेवटी का नाही, हे जे काही स्त्रीवादी भांडतायत ते कशासाठी भांडतायत? दोन गोष्टी आहेत. एकतर स्वातंत्र्य मिळलं पाहिजे त्यांना, आणि दुसरं सत्ता. पुरुषांइतकीच समाजात त्यांना स्वातंत्र्य पाहिजे, पुरुषांइतकंच सत्ता पाहिजे, हे ह्याच्यासाठी मुख्य भांडण आहे. पण हे सगळं मिळण्यासाठी जे साधन आहे ते काय आहे? पैशाशिवाय तुम्हाला काहीच मिळू शकत नाही. आपण म्हणतो बघा, सगळं काय ते पैशाशिवाय. तुमच्याकडे मालमत्ता असली पाहिजे, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सबळ असलं पाहिजे. आर्थिकदृष्ट्या जेव्हा तुम्ही सबळ नसता तेव्हा सगळे प्रॉब्लेम व्हायला लागतात. मग स्त्रीवाद्यांनी या मुद्द्यासाठी कायम आवाज उठवलेला आहे. आपल्याकडे सुद्धा तुम्ही बघा, एकच आकडेवारी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जमीन वगैरे जी आहे ना, भारतामध्ये सरासरी 9 ते 11% जमीन फक्त स्त्रियांच्या मालकीची आहे, बाकी सगळी पुरुषांच्या मालकीची आहे. तुमच्या लक्षात येईल की स्त्रियांना सत्ता किती आहे. ठीक आहे. किंवा राजकारणात आमदार, खासदार हे सगळे मिळून तर बघा तुम्ही किती टक्के स्त्रिया दिसतात, आपल्या लक्षात येतं समोरच. ठीक आहे. तर त्याच्यावरून सत्ता किती आहे हे आपल्याला लक्षात येतं. आता सरकारने याच्यासाठी कायदे केलेले आहेत. आता उदाहरणार्थ काय बाबा, मुलीला किती हक्क आहे? मुला इतकाच आहे.
पण त्याच्यावर पण मग परंपरा काही अशी कायद्याने सहजासहजी मोडीत निघत नाही. ती काय करते मग मार्ग शोधते. कसला मार्ग? की बाबा हक्क सोडपत्र नावाची एक नवीनच कन्सेप्ट आपण तयार केली. त्या मुलीने हक्क सोडून द्यायचा आणि बहुतांश मुली अर्थातच सोडून देतात. आणि नाही सोडून द्यावं तर काय होतं? तर म्हणे भाऊ तुटतोय. आता बघा ही आपली थोर परंपरा वगैरे जर केवळ त्या स्त्रीनं भावाकडे जर अधिकार मागितला तर त्यामुळे जर भावाचं प्रेम तुटत असेल तर ह्याला काही थोर परंपरा म्हणता येणार नाही. पण असंच घडतंय. त्याच्यामुळं त्याच्यासाठी भांडलं पाहिजे आणि प्रसंगी भाऊ तुटला तरी चालेल, पण आपण संपत्तीसाठी भांडलं पाहिजे, संपत्तीच्या हक्कासाठी भांडलं पाहिजे, असं स्त्रीवाद्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर ही साधारणपणे स्त्रीवादाची ज्याला काय म्हणू आपण रूपरेषेची चर्चा मला जी माहिती आहे ती केलेली आहे. आता इथं एक पण सांगतो बरं का, की जेव्हा दुसरी लाट आली का नाही स्त्रीवादाची, त्याच्यात कधी कधी काही टोकाच्या गोष्टी आल्या. आता कोणत्याही चळवळीत टोकाच्या गोष्टी येतात, म्हणजे युरोपात वगैरे आल्या, आपल्याकडे नाही. आपल्याकडे अजून दुसऱ्या लाटेची पुरेशी चर्चाच आलेली नाही, त्यामुळे तो प्रश्नच नाही. तर त्यात काय झालं माहितीये का, काय काय स्त्रीवाद्यांनी उदाहरणार्थ असं म्हटले की नाही हेट्रोसेक्शुअल संबंध किंवा संभोग हा रेपच असतो, मग आम्ही पुरुषाशी संबंधच ठेवणार नाही. इथपर्यंत काहींनी बोलायला सुरुवात केली. पण अर्थात आपण असं म्हणू की कोणत्याही चळवळीला अशी काही टोकाची माणसं असतात, ते सोडून दिलं पाहिजे. मग पुढे काय झालं 90 नंतर दुसऱ्या लाटेतली जी टोकाची भूमिका आहे त्याला विरोध करायला सुरुवात केली आणि तो जो काही म्हणून आपण बॅलन्स हल्ला होता तो मध्यभागी आणण्यासाठी प्रयत्न केला. पण आता आपल्याकडे काय झालंय, अजून ती दुसरी लाटच पुरेशी आलेली नाही, त्यामुळे त्याचे ते टोक वगैरे येणं अजून पुढंच आहे. आपल्याकडचे जे प्रश्न आहेत ते अजून तसेच आहेत. म्हणजे तो उदाहरणार्थ भ्रूणहत्येचा मुद्दा आहे, हुंड्याचा मुद्दा आहे, हे सगळे मुद्दे तसेच आहेत. लैंगिकतेचे मुद्दे आहेत, स्त्री स्वातंत्र्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा, अभिव्यक्तीचा मुद्दा आहे, योनिसूचितेचा मुद्दा आहे. हे सगळे मुद्दे अजूनही तसेच आहेत आणि याच्यावर बोललं गेलं पाहिजे. अजूनही आपल्याकडं चर्चेचा साधा हा सुद्धा विषय आहे की पाळी आल्यावर गणपतीची पूजा करावी की नाही, हा गंभीर विषय आपल्याकडं. त्याच्यासाठी माणसं हमरीतुमरीवर येतात, मारामारीच्या धमक्या काय देतात वगैरे असं आपण बघतो. तर हे सगळं अद्यापही आहे. ठीक आहे. तर या दृष्टीनं आपण स्त्रियांच्या प्रश्नाचा काही विचार करायला हवा. त्याच्यासाठी जी काही एक दृष्टी दिलेली आहे ती स्त्रीवाद नावाची विचारधारा देते असं मला वाटतं. मी इथं थांबतो. धन्यवाद. आणि इथून पुढे आपण चर्चा वगैरे करू. धन्यवाद सर. शक्यतो ज्यांना प्रश्न विचारायचे आहे त्यांनी जर चॅट बॉक्स मध्ये विचारावेत. भरतजींनी काही मुद्दे विचारलेले आहेत. वाचून दाखवता का मला? इथं चॅट बॉक्स ओपन नाही. असं विचारलंय की हिजाब, पर्दा, बुरखा, शासन प्रशासन, पोलीस, सैन्य, विज्ञान, तंत्रज्ञान आणि घटस्फोट, साहित्य, कला वगैरे क्षेत्रातील सहभाग या आघाड्यांवर आपल्या देशाची स्थिती कशी आहे असं म्हणता येईल. एकदम त्यांनी भरपूर प्रश्न विचारलेत, मला उत्तर देता देता सगळंच लक्षात नाही राहणार. माझ्या बाबतीत एक स्पष्ट सांग बरं का, जिथं जिथं एखादी गोष्ट लादलेली आहे तिचा मी स्पष्ट विरोधक आहे. मग ते हिजाब असो, बुरखा असो, घुंगट असो, लादलेला हा जो प्रकार आहे ना तिचा मी विरोधक आहे. म्हणजे साधं सांगतो, आमच्या भागात असं आहे बरं का, मी आता टेंभुर्णी भाग वगैरे इकडे राहतो, तिथं तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकेल की सोलापूर जिल्हा आहे मी ज्या भागात राहतो, नागराज मंजुळेचा भाग बघा. तर तिथं अहो लग्न झालेल्या मुलीनं पंजाबी ड्रेस घालायला बंदी आहे. माझ्या बायकोला संघर्ष करावा लागला होता त्यासाठी. आता काय करावं? आता पंजाबी ड्रेस हा काय फार मोठा काय अंग प्रदर्शन करणारा ड्रेस नाहीये की फार मोठा आधुनिक ड्रेस आहे असंही नाहीये. तरी सुद्धा लग्न झालेल्या मुलींनी साडीच घातली पाहिजे असं बंधन किती होतं. मी असल्या प्रथांचा विरोधक आहे. मी बुरख्याचा विरोधक आहे, मी ह्या हिजाबचा विरोधक आहे, मी त्या घुंगटाचा विरोधक आहे. साडीच घातली पाहिजे ह्या परंपरेचा सुद्धा विरोधक आहे. हे बघा जबरदस्ती, मी स्पष्टपणे व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार आहे. व्यक्ती स्वातंत्र्य ही बेसिक गोष्ट आहे, बाकी सगळं नंतर. आता कुणी जर असं म्हणेल की मला बुरख्याचंच व्यक्ती स्वातंत्र्य भेटतंय तर आता काय याच्यावर काय बोलावं.
हे मला खरं नाही वाटत. असं परंपरेने ते लादलेलं आहे. कोणाला वाटेल हो की आपण पूर्णपणे अंग झाकूनच फिरत बसावं? कोणाला वाटेल? असं नसतंय ते. आपला समाज अजून याच्या बाबतीत खूपच प्रगती करण्याची आवश्यकता आहे. मुळात व्यक्तीला स्वातंत्र्य पाहिजे हे मूल्यच अजून आपल्याकडे मान्य नाही. थोडं काय झालं की सर आवाज शहराच्या गेलाय तुमचा. सर आवाज गेलाय. येतोय. मला उलट दुसरे काहीतरी चित्रविचित्र आवाज यायलेत तुमच्याकडून. नाही येतोय, आवाज येतोय सागरजी. हा नाही पण इतर कोणाचा तरी मार्क्स हे चालू आहे, माईक चालू आहे आणि थोडा. व्यक्ती बोलत नाहीये. काहीतरी ढोल महेश वाजला, सर. विचित्र आवाज येतोय. बघा. हो. हा सर येतोय का आता आवाज? हा येतोय. हा महेश सर काहीतरी बोलतायत. हा नाही मी म्हटलं सरांचा आवाज येतोय व्यवस्थित. सागरजी तुमच्याकडे रेंजचा इश्यू दिसतोय. हा बर. चला पुढे जाऊया, पुढचा प्रश्न घ्या. घ्या. प्रश्न तर काही अजून चॅट बॉक्स मध्ये आलेले नाहीये. हम्म. एक आलाय. मुलींवर पण आपण अनेक बंधने लादतोय ना, म्हणजे पाळी आल्यावर पूजा करावी की नाही यावर तुमचं मत काय? आणि स्त्रीला पाळी नाही आली तर ते स्त्री किंवा पुरुष जन्माला कसे येतील असं ते. माझं हे बघा सरळच मत आहे. एकेकाळी कसं होतं, विज्ञानाची प्रगतीच नव्हती. त्या काळी जुन्या लोकांना कदाचित वाटलं असेल हे काहीतरी अपवित्र आहे, असं वाटणं शक्य आहे. आपण जुन्या लोकांना संशयाचा फायदा देऊया. अज्ञानातनं काही घडलेल्या गोष्टी असू शकतात. त्यावेळेला काही एवढं विज्ञान प्रगत नव्हतं. परंतु आता तरी तुम्हाला विज्ञानानं क्लिअर कट सांगितलंय ना, पाळी येणे म्हणजे काय असतं. ते काय अपवित्र आहे का? ती एक साधी नैसर्गिक घटना आहे. निसर्गाचं चक्र आहे. मूल जन्माला घालण्याची पूर्वतयारी करा, अशा प्रकारचं. तर असं जे चक्र आहे त्याचं एवढं इश्यू का व्हावा? मंदिरात अशा स्त्रीला येऊ देऊ नका, तिला आरती म्हणू देऊ नका, हे व्हायचं काही कारण नाहीये. देव बाप्पाला आक्षेप असेल तर देव बाप्पा घेईल आक्षेप, आपल्याला काय करायचं? बाकीच्यांनी कशाला आरडाओरडा करावा, नाही का? हे बघा, धर्माविषयी पण परत माझी भूमिका अशीच आहे की व्यक्तीला स्वातंत्र्य पाहिजे. देव आणि भक्त हे काय करतात ते दोघं बघून घेतील. बाकीच्यांनी नाही सांगायची गरज. ओके, त्यांचा प्रश्न आहे. एवढं स्वातंत्र्य पाहिजे. संतोषजी. हा बोला. हा दादा आहात का तुम्ही? मला नव्हतं म्हणजे काय, माहिती. मी पूर्ण ऐकतोय. तुमच्या अरे भाषणामध्ये अजून एक मुद्दा ऍड करा. हा तो म्हणजे वंशाचा दिवा. हो. हा जो काही पार खोल रुजलेला मुद्दा आहे. खरंय. बरं का. आणि वैज्ञानिक दृष्ट्या त्याची चिरफाड करता येते आणि याच्यामध्ये पुरुषांबरोबर बायका तितक्याच, बरं का. हो, त्या पुरुष प्रधानतेच्या वाहकच आहेत. बरं का, की तू आम्हाला मुलगा देऊ शकत नाही. आता मुलगा देणं न देणं हे खरं पुरुषावर अवलंबून आहे, बरं का. तो क्रोमोसोम, त्याचा बाईशी काही संबंधही नाही. आणि त्याच्या हातात पण नाही. पण ते मुद्दा असा आहे, बरं का. पण आणि हा जो काही इतका खोल आहे हा मुद्दा, खरंय. तर त्यामुळे या विचारसरणीला देखील पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावरती लोकांचं प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे. खरंय. तेव्हा तुम्ही पुढच्या उत्कृष्ट झालं तुमचं, त्यात हा एक मुद्दा ऍड करा. नक्की सर, नक्की करणार. कारण भारतीय संदर्भ त्याला फार मोठा आहे वंशाच्या देवाला. बरोबर. हो. खरंय, अगदी खरंय. सर एक प्रश्न आलाय, शेवटचा प्रश्न घेऊ. हो. त्यांनी म्हटलंय की सुप्रीम कोर्टाचं अवलोकन आहे की घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे आणि हे समाज व्यवस्थेसाठी धोकादायक आहे. तर याचे कारण काय असावे? त्यांनी असं म्हटलंय की माझ्या मते किंवा समाजामध्ये स्वच्छंदता आहे का, त्यामुळे वाढले का? ठीक आहे. याच्याविषयी माझं आकलन सांगतो. माझं असं म्हणणं आहे बरं का, की एकदा का व्यक्ती स्वातंत्र्य हे मूल्य मान्य केलं तुम्ही, की मग घटस्फोटाचं इतकं वाईट तुम्हाला वाटायला नको. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एकत्र राहणं
ही फार चांगली गोष्ट नाहीये. प्रेमाने एकत्र राहणं ही चांगली गोष्ट आहे. लक्षात आलं का? त्याच्यामुळं आता समजा 2 जनावरं दावणीला बांधलेत एकत्र, वर्षानुवर्षे एकत्र आहेत. त्याला काय मूल्य आहे हो? मला अशी कितीतरी कुटुंब माहित आहेत, की आयुष्यभर भांडत त्यांनी काढले दिवस. काय त्याचं कौतुक करावं? हे काही चांगली गोष्ट नाहीये. लक्षात घ्या, एकत्र राहणं याला काहीही मूल्य नाहीये. प्रेमाने एकत्र राहण्याला मूल्य आहे. माझं प्रामाणिक मत असंच आहे. घटस्फोट होतायत ना, वाढतायत ना, वाढू द्यात. लगेच त्याच्याने घाबरून जाऊ नका. त्याच्याने काय फार मोठा स्वच्छंदता वाद वाढतो. अजून एक लोकांनी शब्द तयार केलाय, स्वैराचार. एक लक्षात घ्या, स्वैराचार वगैरे असं काही नाहीये. स्वातंत्र्य लोकांना नको आहे, म्हणजे काही लोकांना असं वाटतं की स्वातंत्र्यामुळे स्वैराचार होतो. त्याच्यामुळे लोक स्वैराचाराची भाषा बोलत असतात. ऍक्च्युली त्यांचा विरोध स्वातंत्र्यालाच असतो. कारण आमच्या भागात साधं लग्न झालेल्या मुलीनं पंजाबी ड्रेस घातला तरी तिला स्वैराचारची भाषा वापरली जाते. त्यामुळे स्वैराचार वगैरे असं काही नाहीये. जेवढे आपले कायदे असतात ना, कायद्यानं जे काही चुकीच्या गोष्टी आहेत, गैर, तेच फक्त विरोध करावा. हे बाकीच्या गोष्टीला विरोध करण्यात काही अर्थ नाही. ज्यांना एकत्र राहायचंय ना, त्यांना प्रेमाने एकत्र राहू द्या. ज्यांना वेगळं व्हायचंय त्यांना वेगळं होऊ द्या. मी तर असं म्हणेन की ते वेगळं होण्याची प्रोसेस अधिक सुसह्य करा, अधिक सुगम करा. त्यातनं लवकर वेगळं होऊ द्या त्यांना. कारण काय आहे, मला अशी उदाहरणं माहित आहेत की 35व्या वर्षी डिवोर्सची केस सुरू झाली आणि ती व्यक्ती, मग पुरुष असो स्त्री, ते डिवोर्स होईपर्यंत 50 उलटली त्याची. मग त्याने दुसरं लग्न करायचं का नाही? नाही, अशक्य होऊन गेलं असं काहीतरी. तर हे काही मला पटणारी गोष्ट नाही. परत सांगतो, प्रेमाने एकत्र राहण्याला मूल्य असतं. नुसतंच एकत्र राहण्याला काही मूल्य नाही. धन्यवाद सर. आपण गेले 1.5 तास या विषयावर चर्चा करतोय. सरांनी वेगवेगळे स्त्रीवादाचे पैलू आणि त्यातल्यात भारतीय संदर्भात मांडलेले आहेत. तर या ठिकाणी मी सरांचं धन्यवाद, आभार मानतो. आणि या सत्राला, अभ्यास सत्राला आपल्या विवेक विचार मंचचे अध्यक्ष श्री प्रदीप दादा रावत पूर्ण वेळ उपस्थित राहिलेले आहेत. त्यानंतर विवेक विचार मंचचे कार्यवाह श्री महेशजी पोहनेरकर उपस्थित आहेत. त्यानंतर विवेक विचार मंचचे देवगिरी प्रांताचे पालक श्री संजयराव तालखेडकर उपस्थित आहेत आणि विदर्भ प्रांताचे श्री सुनीलजी किटकरू सुद्धा उपस्थित आहेत. आणि सर्व महाराष्ट्रातून बऱ्यापैकी सर्वच प्रांतातनं, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी आणि विदर्भ अशा सगळीकडनंच आपण सर्व एक 60-65 जण उपस्थित राहिले. आता थोडे कमी झाले. तर मी ह्या सगळ्या सत्राचा समारोप करण्यासाठी महेश सरांना सांगतो. तर समजा आणखीनही कोणाला काही प्रश्न असतील तर आपला जो अभ्यास सत्र एक तात्पुरता ग्रुप तयार केलेला आहे, त्यामध्ये मी संतोष सरांना ऍड करतो. 1-2 दिवस आपण त्याच्यावरती चर्चा करूया आणि मग तो ग्रुप आपण डिलीट करूया. तर मी विवेक विचार मंचाचे कार्यवाह श्री महेश पोहनेरकर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात समारोप करावा. सर्वांना नमस्कार. सागरजींनी अंडरलाईन केले थोडक्यात आणि दादा आणि संतोषजी असल्यामुळे या अधिकाराने बोलणं एवढा माझा अभ्यास पण नाहीये, आणि परंतु सहमती मात्र निश्चित आहे सगळ्या विषयाला. अतिशय सुंदर विषय आता संतोषजींनी मांडला. मानव इतिहासाच्या सगळ्या टप्प्यांमध्ये स्त्री पुरुषांच्या संदर्भामध्ये त्यांची शारीरिक ठेवण, जाणीवा आणि संवेदना याच्यामध्ये निसर्गानेच काही भेद तयार केल्यामुळे टप्प्याटप्प्याने मानव समाज उत्क्रांत होत गेला. जशी संस्कृती वेगवेगळ्या प्रकारे येत राहिली तसे हे भेदाला धरून तयार झालेल्या परंपरा, त्याच्यातनं तयार झालेले अन्याय, अत्याचार, कुप्रथा आणि त्या संदर्भात असणारे जगभरातले विषय की जे इररेस्पेक्टिव्ह ऑफ धर्म, जात याच्या संदर्भात स्त्रियांच्या संदर्भात आपल्याला दिसतात. त्यामुळे हा एका प्रकारे म्हणजे असं आपणही म्हणायचं कारण नाहीये की आम्हाला कुठल्या तरी स्त्री स्वातंत्र्याच्या बोलण्याचा अधिकार ठेवण्या एवढे सुद्धा आपण आहोत की नाही, अशा पद्धतीचा एक प्रश्न मलाच पडतोय या संदर्भामध्ये. त्यामुळे एक या सगळ्या
विश्वातल्या घडामोडीमध्ये एक सहप्रवासी म्हणूनच आपण आहोत स्त्रियांसोबत. त्यामुळे त्यांचे अधिकार आणि आपले अधिकार असे काही वेगळे असू शकतात असंही नाहीये. त्यामुळे जे जे अशा दोन भेदांमध्ये जे घडत गेलंय आणि ज्यामुळे सगळा प्रश्न आपण आज चर्चेला घेतलाय, तो विषय मुळापासून आज संतोष सरने आपल्या समोर मांडलाय आणि खूप चिंतनशील हा सगळा विषय होता. त्या दृष्टीने आपल्याला आता कार्यकर्ता म्हणून विवेक विचार मंचचं काम करताना या सगळ्या प्रश्नांची उकल ज्या पद्धतीने संतोषजींनी मांडली आहे, ती यांच्या अशा पद्धतीच्या भेदांचा फायदा घेऊन काही अराष्ट्रीय, काही असामाजिक तत्व जे वेळोवेळी प्रश्न उभे करतात किंवा जे समाजामध्ये दुही निर्माण करायचा प्रयत्न करतात, त्या ठिकाणी देखील आपल्याला जागरूकपणे काम करायची गरज आहे. आणि जर आपल्याला तो मुद्दाच नीट समजला नाही तर आपणही परंपराच्या आणि कुप्रतींच्या प्रभावाखाली वाहत जाऊ आणि न कळतपणे आपल्या समाजालाच एक प्रकारे काय म्हणूया त्याला, नको त्या गोष्टींना पाठिंबा देत त्याचे दोष योग्य वेळी न दाखवता त्याच्यामध्ये मंथन न करता चुकीच्या गोष्टींच्या मागे उभे राहू. त्यामुळे असं न व्हायचं नसेल तर हा विषय नीट समजून घेणं. मगाशी संतोष शेलार सर म्हटले की याच्यामध्ये बरेच उपप्रकार आहेत, हा आजच्या एका सत्रात होणारा विषय नाहीये, परंतु एक अभ्यास म्हणून, एक चिंतन म्हणून आणि विषय समजून घेणं म्हणून आज त्यांनी सविस्तर मांडलं. मार्क्सवादाच्या संदर्भामध्ये सुद्धा हा विषय वेगळ्या पद्धतीने समजून घेतला पाहिजे. भारतीयांच्या संदर्भामध्ये, भारतीय तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये देखील हा विषय व्यवस्थित समजून घेतला पाहिजे, अभ्यास म्हणून त्याचा केला पाहिजे. एक 4-5 दिवसापूर्वी योगेंद्र यादवांचा एक चांगला लेख लोकसत्तामध्ये आला होता. ओव्हरऑल मार्क्सवाद हा एक अभ्यास म्हणून कसा बघितलं पाहिजे त्याच्याकडे आणि त्याच्या मर्यादा आणि त्याचबरोबर त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न याचा चांगला उहापोह त्या लेखामध्ये होता. परंतु समाजशास्त्राचा अभ्यास ज्या पद्धतीने मार्क्सने केला त्याची एक पद्धत विकसित केली आणि त्या पद्धतीने सगळ्या जगभरामध्ये वेगवेगळ्या क्रांती झालेल्या दिसतात आपल्याला. स्त्रीवादाचा प्रश्न काही प्रमाणामध्ये पाश्चात्य धारणेमध्ये मार्क्सच्या चष्म्यातून पाहिला जातो आणि बाकी काही अभ्यासकांनी देखील ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली आहे ते पाहिलं जातं. परंतु मी नेहमी म्हणत असतो की काही प्रश्न असे असतात की त्यांना पाश्चिमात्य किंवा पूर्व किंवा पश्चिम अशा भेदामध्ये न टाकता समाज म्हणून आणि मानवता म्हणून त्याचा विचार केला पाहिजे. जसं कुठलंही विज्ञान हे स्वदेशी विज्ञान किंवा विदेशी विज्ञान असू शकत नाही. विज्ञान हे आविष्कार आणि त्याच्यातनं होणारे विकसनशीलता याच्यावरती अवलंबून असतो. तसंच हा विषय आहे की स्त्रीवादाच्या संदर्भामध्ये जगभरामध्ये ज्या ज्या समाजामध्ये या पद्धतीने भेद निर्माण करण्यात आले आणि एक प्रकारे कुठल्या तरी एका पुरुषत्वाच्या नावाखाली त्याचा एक डॉमिनन्स वाढवायचा प्रयत्न केला गेला आणि प्रत्येकाला प्रत्येक समाजामध्ये सुखकर वाटत गेला, हे दुर्दैव आहे. आणि त्यामुळे एक मोठा समाज पीडित होतो, एक शोषित होतं, याचं भान राहिलं नाही. तर एक मानव म्हणून सुद्धा एक चांगलं नाहीये हे पुढच्या आपल्या दृष्टीने. परंतु मी परत म्हणेल की हे एका प्रकारे सवलत देण्याचा अधिकार सुद्धा मला नाहीये, कारण की आपल्या या विश्वातली स्त्री आणि पुरुष हे सहप्रवासी जर आपण म्हटलं तर दोघांनाही त्याच पद्धतीचे अधिकार आहेत, दोघांनी त्याच पद्धतीने त्याच न्यायाने पुढे जायचंय. आणि हा लढा ज्या ज्या स्त्रिया ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने लढतायत तर त्यांच्या बरोबर पाठीशी उभा राहणं हे आपलं कर्तव्य. अशा अर्थाने आपण ह्याच्या सगळ्याकडे विषयाकडे बघूया, एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद सर. आपण हे सत्र या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. सर्वांनी